करा सर. ओके. सर्व पालक आणि विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी आजच्या सेशन मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. खरं तर आजचं हे जे काही सेशन आहे हे आपलं निरोपाचं सेशन आहे. निरोपाचं सेशन म्हणजे शेवटचं सेशन आहे. याच्यानंतर आपल्याला परीक्षेला सामोरं जायचं आहे. परीक्षेला सामोरं जात असताना एक दोन चार महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत शेवटच्या टप्प्यामध्ये जे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्याच्या संदर्भामध्ये थोडक्यात चर्चा करणार आहे. पालक मित्र जर सोबत बसलेले असतील तर त्या सर्व पालक मित्रांना नमस्कार. आणि एक दोन महत्वाच्या गोष्टी पालक मित्रांनी लक्षात ठेवाव्या की आजच मी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. एकतर सुरुवातीला जिल्हा परिषदेचं अभिनंदन करतो की जिल्हा परिषदेने अत्यंत स्तुत्य अशा प्रकारचा हा उपक्रम जो आहे हा उपक्रम ग्रामीण भागातल्या खेड्यापाड्यातले विद्यार्थी जे आहेत की जे गुणवत्तेच्या आधारावर या स्पर्धेमध्ये धडक मारायचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली त्याबद्दल त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. ही सगळी जे काही डोलारा आहे हा सांभाळणं आणि या सगळ्या लोकांना एकत्र मॅनेज करणं हे काम करणाऱ्या कुलट मॅडम आणि त्यांचे सर्व सहकारी यांना सुद्धा मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देतो. पालक मित्रांचं मी आजच अभिनंदन करतो. याचं कारण असं आहे की आपलं टार्गेट सफल झालेलं आहे. कोणत्याही परीक्षेला ज्यावेळेस आपण सामोरं जात असतो त्यावेळेस त्या परीक्षेत पडणारे मार्क जे आहेत हे आपलं उद्दिष्टच नसतंय कधी. हे मात्र एका मिनिटासाठी लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा असं होतं की परीक्षेच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण एक स्ट्रेस क्रिएट करायचा प्रयत्न करत असतो. तर तो स्ट्रेस नाहीये. परीक्षा जी आहे परीक्षा ही आनंदाने सामोरं जाण्यासाठी असते. परीक्षा ही एन्जॉय करायची गोष्ट आहे न की परीक्षा ही स्ट्रेस आणि ताण देण्याची गोष्ट आहे. आणि मग ती परीक्षा जी आहे ती आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणामध्येच झाली पाहिजे. प्रवासातला जो आनंद असतो ना दॅट इज आवर टार्गेट. आपलं उद्दिष्ट काय आहे. हा जो काही प्रवास आपण करत होतो शिष्यवृत्तीचा वर्षभर या प्रवास करत असताना आपण जो काही आनंद घेतलेला आहे आपण जे काही ज्ञान मिळवलेलं आहे हे आपलं मेन टार्गेट आहे. आणि ते टार्गेट मिळवण्यात आपण सर्वजण यशस्वी झालेलो आहोत. मार्क काय पडतील ते नंबर असतात. त्यांनी काय 2-4 मार्क कमी जास्त पडले खूप मोठा डोंगर कोसळत नाही. एखाद्या विद्यार्थ्याला 2-4 मार्क जास्त पडले म्हणजे त्याला लगेच आपण कलेक्टरची घेऊन थोडीच ऑर्डर देणार आहे. किंवा एखाद्याला 2-4 मार्क कमी पडले म्हणजे त्याला लगेच खूप सगळ्यात परीक्षा संपल्या आता माझं काहीच नाही राहिलं अशातला काही भाग नसतो. त्याच्यामुळे थोडंसं पालक मित्रांनी या गोष्टी थोड्याशा समजून घ्यायचा प्रयत्न करा. विद्यार्थी मित्रांनी वर्षभर तर तुम्ही रेग्युलर अभ्यास केलेलाच आहे पण हे जवळपास 178 दिवसापासून चालू असलेलं तुमचं जे काही कार्यशाळा आहे या कार्यशाळेमध्ये अनेक वेगवेगळ्या तज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारची सूत्र क्लुप्त्या ज्या आहेत त्यांच्या संदर्भामध्ये तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. प्रश्न सोडवत असताना मुळातच पेपरला जाताना 1-2-3 महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. जाताना व्यवस्थित रुळलेले 2 पेन घेऊन जा. तुमचं जाताना काय काय सोबत असणं अपेक्षित आहे. तुम्हाला माझी स्क्रीन व्यवस्थित दिसत असेल तर पहा. परीक्षेचं स्वरूप 2 मिनिटांसाठी समजून घ्या. बऱ्याच वेळा काय होतं आणि खासगी परीक्षांना आपण सामोरं जातो आणि खासगी परीक्षांना सामोरं गेल्यानंतर होतंय काय नेमकं त्या खासगी परीक्षा घेणारा माणूस जो आहे माझी परीक्षा किती भारी आहे आणि मी किती अवघड प्रश्नपत्रिका काढली की अशा पद्धतीचं एक स्वतःच मोठेपणा त्या ठिकाणी लोकांवर लादायचा प्रयत्न करत असतो. पण मुळातच आपल्या परीक्षेचं स्वरूप तसं नसतंय. आपल्या परीक्षेचं स्वरूप पहिल्यांदा सुरुवातीला समजून घ्या जे तुम्हाला याच्या अगोदरही शिक्षकांनी बऱ्याच वेळा सांगितलेलं असेल. आपल्या परीक्षेमध्ये 30% सोपे प्रश्न असतात 40% मध्यम स्वरूपाचे प्रश्न असतात आणि 30% अवघड प्रश्न असतात. हे जे काही 70% प्रश्न आहेत हे 70% प्रश्न सहजासहजी वर्षभर अभ्यास करणारा जो विद्यार्थी आहे त्या वर्षभर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला हे 70% प्रश्न सहजासहजी जमले पाहिजे. आणि मग आपली खरी स्पर्धा जी आहे ती खरी स्पर्धा इथं सुरू होते. इथपर्यंतचे 70% प्रश्न जर आपल्याला व्यवस्थितपणे सोडवता येत असतील तर असं समजायचं माझा इयत्ता 8वीचा सिलेबस 8वीचा बेस जो आहे तो एकदम परफेक्ट झालेला आहे. प्रश्नपत्रिका सोडवत असताना किंवा पेपरकडे जाताना काही महत्वाच्या सामान्य सूचना आहेत. 2-3 गोष्टी ज्या घेऊन जायच्या आपल्याला रेग्युलर आठवण करून घेऊन जा. हॉल तिकीट आपल्या सोबत ठेवा. शाळेचा आय कार्ड असेल तर शाळेचा आय कार्ड घेऊन जा. 2 काळे बॉल पेन पॅड पाण्याची बॉटल डबा 2 रुमाल घेऊन जा. एक बेंच पुसायसाठी तुम्ही ज्या शाळेमध्ये जाणार आहे
उद्या पेपर आहे म्हणून आदल्या दिवशी तो वर्ग झाडलेला असतो, ती सारी धूळ त्या बेंचवर पडलेली असते. छोट्या छोट्या गोष्टींचं आपल्याला टेन्शन येतं. माझी बेंचच मुडकी आहे, माझी बेंचच हालती, माझी बेंच माझा लयच कोपऱ्यात नंबर आला, इथं डासच जादा येतं, याच्यावर धूळच जास्त आहे. या छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण या छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन मनावर क्रिएट होतं, त्याचा परिणाम पेपरवर त्या ठिकाणी होत असतो. त्याच्यामुळं रफ कामासाठी कागद सोबत नेण्याची गरज नाही. जरी तुम्ही नेले तरी तुम्हाला ते कुणी तिथं घेऊन देणार नाही. त्याच्यानंतर सामान्य सूचना आहेत. या सामान्य सूचना तुम्हाला जवळपास शाळेच्या शिक्षकांनी बऱ्याच वेळा सांगितलेल्या असतील. क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करत असताना सुरुवातीला आपण आतापर्यंत ज्या काही 50, 60, 70, 80 प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत, त्या ज्या पद्धतीनं सोडवलेल्या आहेत तीच पद्धत फॉलो करा. ऐन टायमाला एखाद्या तज्ञांनी तुम्हाला वेगळी पद्धत सांगितली, नाही नाही अशा पद्धतीने सोडवा. आता काही काही विद्यार्थ्यांनी अशी सवय लावलेली असते की 5-5, 6-6 प्रश्न झाले की लगेच या ठिकाणी आन्सर शीट मध्ये ब्लॉक डार्क करायचे. काही काही विद्यार्थ्यांची अशी सवय असते की एकदा सगळा पेपर पूर्णपणे सोडून घ्यायचा आणि नंतर त्याच्यावर खुणा करायच्या. काही काही विद्यार्थ्यांनी अशी सवय लावून घेतलेली असते की 20-20, 15-20, 15-20 प्रश्नांचे गट केलेले असतात, टप्पे केलेले असतात आणि तेवढे झाले की त्याच्यानंतर ते ब्लॉक डार्क करायचे. जी तुम्ही वर्षभर फॉलो केलेली सवय आहे त्याच सवयीने पेपर सोडवायचा प्रयत्न करा. ऐन टायमाला कुणी काही सांगितलं त्याच्यामुळे पद्धत बदलायचा प्रयत्न करू नका. पेपर सोडवताना सूत्र क्लुप्त्यांचा मॅक्सिमम वापर कशा पद्धतीने करायचा हे अनेक तज्ञांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्या सगळ्या सूत्र क्लुप्त्यांचा वापर करा. प्रश्न वाचत असताना प्रश्न नेहमी प्रश्न चिन्हापर्यंत वाचायचा हे लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा किमान 4-5 प्रश्न आपले कशामुळे चुकतात तर ते प्रश्न निगेटिव्ह विचारलेले असतात. खालीलपैकी एखाद्या प्रश्नाचं उत्तर खालीलपैकी या प्रश्नाचं उत्तर काय असू शकत नाही अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. आपण खूप सकारात्मक विचाराचे असल्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह वाचायची सवय लागलेली असते. आपण पहिलंच ऑप्शन वाचतो, आपल्याला ते बरोबर वाटतं आणि लगेच पटकन पुढे जायचा प्रयत्न करत असतो. गणितामध्ये बऱ्याच वेळा फक्त प्रश्नाचं उत्तर येणं महत्वाचं नसतं, त्याचं युनिट सुद्धा महत्वाचं असतं. म्हणजे जर का समजा तुम्हाला एखाद्या टँकचं व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं असेल, म्हणजे घनफळ काढायला सांगितलेलं असेल, तर लक्षात घ्या समजा त्याचं उत्तर तुमचं 144 घन सेंटीमीटर येत असेल तर मुद्दाम 1 नंबरचं ऑप्शन जे आहे ते 144 सेंटीमीटर स्क्वेअर दिलेलं असेल आणि 4 नंबरचं ऑप्शन दिलेलं असेल 144 सेंटीमीटर क्यूब. आता तुम्ही कॅल्क्युलेशन केल्यानंतर 144 उत्तर तुमचं बरोबर आलं, तुम्ही 1 नंबरचं ऑप्शन पाहिलं तुम्ही म्हणले ओके येस करेक्ट, आपल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलंय. तुम्ही उत्तर लिहिलं, नंतर पुढे गेले, वर्गाच्या बाहेर आल्यानंतर तुमच्या लक्षात येतं इथं स्क्वेअर होतं आणि इथं क्यूब होतं, आपण क्यूब लिहिणं अपेक्षित होतं. त्याच्यामुळं प्रश्न जसा शेवटपर्यंत वाचायचा असतो प्रश्नचिन्हापर्यंत, तसं प्रत्येक ऑप्शन जे आहे ते व्यवस्थित त्या ठिकाणी वाचणं गरजेचं आहे. 4च्या 4 ऑप्शन प्रॉपर वाचायचा प्रयत्न करा आणि नंतरच त्याचं उत्तर जे आहे ते एनरोल करायचा प्रयत्न करा. म्हणजे आपल्या ब्लॉक हे करायचा प्रयत्न करा, डार्क करायचा प्रयत्न करा. उत्तर पत्रिकेवर तुम्हाला जी OMR शीट दिलेली असते त्या OMR शीटवर एकदा पेनाचं टोक टेकवलं विषय संपला. काही काही पोरं घाण सवय लागलेली असते, त्याला ब्लेडनीच फोडायचा प्रयत्न कर, नाही तर व्हाईटनरचे बोट पेनाचे टिपके त्याच्यावर टेकव, असे कोणतेही कुटाने करायचा प्रयत्न करू नका. तुमची OMR शीट जी आहे ती काही मॅन्युअली चेक होत नाही, ती कम्प्युटराइज प्रोसेसने चेक केली जाते. त्याच्यामुळे तुम्ही तिथं काही खाडाखोड करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा तुमचं उत्तर जे आहे ते चूक आहे ते चूकच गृहीत धरलं जाणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये टाइमपास करू नका. बुद्धिमत्ता चाचणीचा पेपर सोडवत असताना मी यापूर्वी सुद्धा तुम्हाला सांगितलेलं होतं, बुद्धिमत्ता चाचणीमध्ये काय होतंय, नियर अबाउट 35% क्वेश्चन जे आहेत 35 क्वेश्चन जे आहेत 50 पैकी जवळपास 35 प्रश्न जे आहेत हे 35 प्रश्न नॉन व्हर्बल क्वेश्चन्स असतात. नॉन व्हर्बल क्वेश्चन म्हणजे अभाषिक प्रश्न असतात. अभाषिक प्रश्न म्हणजे काय, ज्या ठिकाणी भाषेचा लँग्वेजचा वापर केलेला नाही. मग कोणते प्रश्न आहेत हे, क्रमाने येणारं पद ओळखा, गटाशी जुळणारं पद ओळखा, गटात बसणारं ओळखा, गटात न बसणारं ओळखा, त्याच्यानंतर आकृत्यांची संख्या ओळखा, कुठं प्रश्न दिलेले असतात, एक त्रिकोण दिलेला असेल, चौकोन दिलेला असेल, त्याच्यामध्ये ठराविक संख्यांची रचना केलेली असते, एखाद्या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेलं असतं, प्रश्नचिन्हाच्या जागेवरची संख्या तुम्हाला शोधायची असते. आता हे जे काही प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात तर हे प्रश्न सॉल्व्ह करत असताना बऱ्याच वेळा काय होतं की तिथे एकतर त्याला मॅथमॅटिकल बेस असतो, तुमचं गणित जेवढं परफेक्ट असेल तेवढी तुमची बुद्धिमत्ता चांगली असते. असं कधीच होत नाही की माझं गणित खूप चांगलं आहे मला बुद्धिमत्ता अवघड जाते. त्याच्यातले निम्म्यापेक्षा जास्त प्रश्न जे आहेत त्याला मॅथमॅटिकल बेस असतो.
त्यामुळे संख्या, संख्यांचे प्रकार, मूळ संख्या, संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या, चौरस संख्या, स्क्वेअर, क्यूब, हे जे नंबर आहेत हे डोक्यात खेळले पाहिजेत. खेळले पाहिजेत म्हणजे पाठ केले पाहिजेत असं नाही. मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगत आलेलो आहे की अभ्यास मुळातच एज्युकेशन आणि पाठांतर हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत. त्याच्यामुळे आता परीक्षेपुरताच जाऊ द्या, याच्यानंतर आयुष्यभरासाठी लक्षात ठेवायचं, कोणतीही गोष्ट पाठ करून अभ्यास करायचा कधीच प्रयत्न करू नका, चुकून सुद्धा करू नका. कन्सेप्ट समजून घ्यायचा प्रयत्न करा. बरेचसे प्रश्न जे आहेत भाषिक प्रश्न, तो प्रश्न वाचल्यानंतर त्याचं गणिती रूपांतर आपल्याला करता आलं पाहिजे. जसं आकलन नावाचा भाग आहे आपल्याला भाषेमध्ये, इंग्रजीमध्ये आहे कॉम्प्रिहेन्शन. हे जे कौशल्य आहे हे मुळातच स्कॉलरशिपसाठी सगळ्यात महत्वाचं असणारं कौशल्य आहे. प्रश्न वाचल्यानंतर त्या प्रश्नाचा पूर्ण अर्थ समजणं गरजेचं असतं. जर त्या प्रश्नाचा अर्थ पूर्ण समजला नाही तर परत एकदा प्रश्न वाचा. वयवारी सारखे घटक आहेत, गुणोत्तर प्रमाणासारखे घटक आहेत, याच्यामध्ये बऱ्याच वेळा तुम्ही बरोबर उत्तर काढत असता, परंतु प्रश्न विचारताना मात्र 4 वर्षानंतरचं वय किती, 3 वर्षापूर्वीचं वय किती, अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला असतो. आणि तुमचं जे उत्तर चुकणार आहे ते 1 नंबरचं ऑप्शन दिलेलं असतं. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा 1 नंबरचं ऑप्शन जर परफेक्ट वाटलं तुम्हाला बरोबर आहे असं, तर पुढचे 4ही ऑप्शन वाचल्याशिवाय फायनल उत्तर जे आहे ते फायनल उत्तर त्या ठिकाणी उत्तर पत्रिकेमध्ये डार्क करायचा प्रयत्न करू नका. छोट्या छोट्या सोप्या सोप्या सूचना आहेत या, पण तरी सुद्धा या सूचना ज्याला आपण सिली मिस्टेक्स असं म्हणतो, की बऱ्याच वेळा प्रश्न पूर्ण न वाचल्यामुळे होणाऱ्या ज्या चुका आहेत त्याला आपण सिली मिस्टेक असं म्हणत असतो. तर किती शहाणं पोरग जरी असलं, अगदी युपीएससीचा अभ्यास करणारे पोरं जे आहेत त्यांच्याकडून सुद्धा सिली मिस्टेक होतात. आपण एक 5वी 8वीचे विद्यार्थी आहोत, पण जर का तुम्ही एक 50-60 क्वेश्चन पेपर सोडवले असतील तर हळूहळू हळूहळू तुमच्या सिली मिस्टेक ज्या आहेत त्या सिली मिस्टेक कमी होणं अपेक्षित आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे नेमके 2 दिवस राहिलेले असताना आता नेमका काय अभ्यास करायला पाहिजे, तर एक गोष्ट समजून घ्या. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जे असतं म्हणजे क्वेश्चन पेपर जे आहे, क्वेश्चन पेपर फॉर्म करताना इथून मागच्या 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या प्रश्नपत्रिका गृहीत धरलेल्या असतात असं एक टेंटेटिव्ह समजून घ्या. शेवटच्या 4-5 दिवसात 2 दिवसामध्ये काय करायचंय तुम्हाला, तर शेवटच्या 2 दिवसामध्ये इथून मागच्या 5 वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत, उगाचच एखाद्या ह्या प्रश्नपत्रिका संग्रहातल्या क्वेश्चन पेपर खूप टफ आहेत म्हणून त्या सोडवायच्या नादी लागू नका. इथून मागच्या 5 वर्षाच्या क्वेश्चन पेपर जे आहेत त्या प्रश्नपत्रिकांमध्ये कशा प्रकारचे प्रश्न पुन्हा पुन्हा रिवाईज झालेले आहेत याचा ओव्हरलुक करायचा प्रयत्न करा. मला कोणत्या युनिटवरचे प्रश्न पुन्हा 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 अवघड जातात त्याच्यावर थोडंसं तुम्ही ज्यावेळेस फ्रेश असाल त्यावेळेस विचार करा. मॉर्निंगच्या टायमाला, दुपारच्या वेळेस ज्यावेळेस थोडेसे बोर झालेले असाल त्यावेळेस सोपे हलके प्रश्न जे आहेत ते प्रश्न वाचायचा प्रयत्न करा. आणि संध्याकाळच्या वेळेस मनन करायचा प्रयत्न करा जे तुम्ही दिवसभरात केलेला अभ्यास आहे त्याच्या संदर्भात. सोप्या पद्धतीनं तुमचा सगळा सराव झालेला आहे. तुम्हाला शेवटच्या क्षणी आणखी काहीतरी विचित्र सूचना सांगून मी कन्फ्युज करायचा प्रयत्न करणार नाही. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये काय होतंय समजून घ्या. आपल्याला काय येणं अपेक्षित आहे, त्या द्रोणाचार्याची गोष्ट तुम्हाला माहित असेल. द्रोणाचार्य 100 कौरव 5 पांडवाला घेऊन गेले, त्यांना शिकवायचं होतं धनुर्विद्या. त्यांनी झाडावर एक पाखरू ठेवलं, मग एकेकाला बोलवायचे, प्रत्येकाला बोलवले की त्याला विचारायचे सांग तुला काय झालं, धनुष्याला बाण लाव एकदा. मग त्यांनी धनुष्याला असा बाण लावला की ते त्याला विचारायचे आता तुला काय दिसतं सांग बरं. ते म्हणायचं हे काय, पाला दिसतोय, पाचोळा दिसतोय, झाड दिसतंय, त्याच्या फांद्या दिसतंय, त्या पलीकडे आभाळ बी दिसतंय, तुम्ही दिसता, हे बाकीचे सगळे 105 जण बी दिसत आहेत. मग द्रोणाचार्य त्याला सांगायचे थांब जाशी तू बाजूला उभा राहा. मग परत दुसरा एक 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 एकेकाला बोलून त्यांनी सेम प्रश्न विचारले आणि प्रत्येकाने सेम उत्तर दिले. त्याच्यातलं एकच छान पोरग असं होतं जे म्हणलं सर मला दुसरं काहीच दिसत नाही, मला फक्त पाखराचा डोळा दिसतो. आणि मग गुरुजींनी त्याला सांगितलं की आता बाण सोड, कारण तुझा बाण बरोबर लागणार आहे हे मला माहिती आहे. याच्या अगोदरच्या 104 जणांना बाण मारायची परमिशन जरी दिली असती द्रोणाचार्यांनी तरी सुद्धा त्यांचा बाण कधीच ठेपायला लागला नसता, कारण एकाग्रतेने ते काम करत नव्हते. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट असते एकाग्रता. तुमच्या वर्गामध्ये, तुमच्या हॉलमध्ये तुमच्या वर्गातल्या किती मित्रांचा नंबर आलेला आहे. बऱ्याच मित्रांचा आपला नंबर आपल्या आजूबाजूला कुठेतरी आलेला असतो. मग आपल्याला मजा वाटते त्यांच्या बरोबर गप्पा मारण्यामध्ये. तर समजून घ्या, परीक्षेचा पेपर सोडवण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही बसाल त्यावेळेस असं समजायचं या जगामध्ये फक्त 2च गोष्टी आहेत, एक म्हणजे मी आणि दुसरा म्हणजे ही क्वेश्चन पेपर. याच्या पलीकडे जगात दुसरं काहीच नाही.
एकदा मुंडकं खाली घातलं की जोपर्यंत आपला संपूर्ण पेपर कव्हर होत नाही तोपर्यंत मुंडकं त्याच्यातून वर काढायचा प्रयत्न करू नका. पेपर सुरू होण्याच्या अगोदरचा जो वेळ असतो अर्धा पाऊण तास, तुम्ही एक तासभर अगोदर जाणार परीक्षेच्या सेंटरवर, मग लगेच माझ्या ह्या मित्राचा नंबर कोणत्या हॉलमध्ये आला, त्याचा कोणत्या हॉलमध्ये आला, त्याचा कोणत्या हॉलमध्ये आला, पुरी बिल्डिंग आपण सारी चक्रामध्ये देऊ, या वर्गातून त्या वर्गातून त्या वर्गातून त्या वर्गात सगळी बिल्डिंग पालथी घालणार, मग आपण आपल्या जागेवर येऊन बसणार. तर समजून घ्या, परीक्षेच्या अगोदर जास्त शारीरिक कष्ट करायचा प्रयत्न करू नका, किंवा 2 पेपरच्या मधली जी वेळ असते त्यावेळेस शांत बसा, जेवण करा, गप्पा मारा आपल्या पालकांबरोबर, मित्रांबरोबर, पण कष्टाचे खेळ खेळायचा प्रयत्न करू नका. परीक्षा संपल्यानंतर तुम्हाला भरपूर खेळ खेळायचे आहे. याचं कारण काय आहे की तुम्ही ज्यावेळेस खेळ खेळून वर्गामध्ये जाता त्यावेळेस तुम्ही फिजिकली वर्गात गेलेले असता, पण तुमचा मेंदू जो आहे तो वर्गाच्या बाहेरच फिरत असतो कुठेतरी. त्यामुळं आपल्या जागेवर जाऊन थोडंसं शांत होणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर पेपरला सुरुवात करणं गरजेचं आहे. जे प्रश्न टफ वाटतील त्या प्रश्नांना सुरुवातीला थोडंसं आळं करून ठेवा. आळं आपण करतो ना पेपरला, की हा प्रश्न जो आहे हा प्रश्न लवकर सुटत नाही किंवा त्याला किती डोकं लावायला, म्हणजे याला एक 5 मिनिटं 10 मिनिटं माझा वेळ जाणार आहे. पण तरी सुद्धा सहजासहजी मी तुम्हाला काय सांगितलं की हे जे नॉन व्हर्बल क्वेश्चन असतात, अभाषिक प्रश्न, याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं होतं काही वेळेस पाहिलं की एका सेकंदामध्ये उत्तर लगेच लक्षात येतं. पण बऱ्याच वेळा असंही होतं की तुम्ही 2 मिनिटं 5 मिनिटं 10 मिनिटं जरी वेळ दिला तरी त्याच्यामध्ये नेमकं काय वापरलेलं आहे, कोणतं सूत्र वापरलेलं आहे हे लक्षात येत नाही. अशा वेळेस ते प्रश्न जे आहेत ते थोडेसे स्किप करायचा प्रयत्न करा. असे जास्त प्रश्न नसतील क्वेश्चन पेपरमध्ये, मोजून 5-7 प्रश्न असे असतील जे तुम्हाला सहजासहजी वाचल्यानंतर समजत नाही, तेवढेच 5-7 क्वेश्चन स्किप करायचे आहेत. नाही तर प्रत्येकच प्रश्नाला आळं करीत बसतात तसं खाली. तेवढे प्रश्न स्किप करा. नंतर तुम्ही त्या ठिकाणी शेवटी ज्यावेळेस तुमचा क्वेश्चन पेपर सगळा सॉल्व्ह होईल आणि त्याच्यानंतर वेळ उरेल त्यावेळेस हे प्रश्न जे आहेत ह्या प्रश्नांना ती एक्स्ट्रा वेळ द्यायचा प्रयत्न करा. पहिल्यांदा इंग्रजी सोडवायचं की बुद्धिमत्ता सोडवायचं, तुम्ही आतापर्यंत जशा पद्धतीनं पेपर सोडवत आहात तशाच पद्धतीनं पेपर सोडवायचा प्रयत्न करा. ऐन टायमाला पेपर सोडवण्याच्या पद्धतीमध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज करू नका. या सामान्य छोट्या छोट्या सूचना ज्या आहेत या सूचना तुम्हाला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर ते झालं आतापर्यंतसाठी, पण इथून पुढे जे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा द्यायच्या आहेत. आता आपली योगायोगाने भेट झालेलीच आहे आणि तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा एकदा टच निर्माण झालेला आहे. स्पर्धा परीक्षा ही कॉम्पिटेटिव्ह म्हणजे एक्झाम जी असते ती कन्सेप्ट बेस एक्झाम असते. शाळेच्या परीक्षेमध्ये आणि या परीक्षेमध्ये फरक काय आहे, तर इथं जर कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असतील तरच तुम्हाला त्या 2 प्रश्नातून आउटपुट काढता येतं. तसं शाळेचा पेपर जो असतो तो डिस्क्रिप्टिव्ह असतो. उत्तर फायनल चुकलं तरी स्टेपला सुद्धा तुम्हाला मार्क पडतात, म्हणजे तुम्हाला पास व्हायला काही अडचण येत नाही. इथं तसं नाहीये. इथं तुम्ही पानभर कॅल्क्युलेशन केलं तरी तुम्हाला 2च मार्क पडणार आहे. सूत्राचा वापर करून एका सेकंदात उत्तर काढलं तरी 2च मार्क पडणार आहे आणि दुसऱ्याचं पाहून जरी लिहिलं तरी सुद्धा तुम्हाला 2च मार्क पडणार आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळं इथं कन्सेप्ट महत्वाची असते. प्रश्न पाहिल्यानंतर लगेच हा प्रश्न कोणत्या कन्सेप्टवर विचारलेला आहे हे आपल्या लक्षामध्ये आलं पाहिजे. एकच कन्सेप्ट असते ती अनेक ठिकाणी वापरलेली असते. समजा आता गणितामधला हा भाग जो आहे हा बऱ्याच ठिकाणी वापरलेला आहे, पुन्हा 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 पुन्हा. काय? त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्यांवर प्रश्न जे आहेत ते अनेक वेगवेगळ्या ठिकाणी वापरलेल्या. कुठं कुठं वापरलेले आहेत त्रिकोणी संख्यांवरचे प्रश्न? तुम्हाला असं विचारलाय प्रश्न 1 + 2 + 3 + 4 + 5 अप टू 29 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता तुमच्या 0 सेकंदात लक्षात आलं पाहिजे हा त्रिकोणी संख्येवरचा प्रश्न आहे. हा प्रश्न सॉल्व्ह करायचा असेल तर 29 × 30/2 या पद्धतीने तुम्हाला तो सॉल्व्ह करावा लागेल. माझ्यासारखा पेपर काढणारा असेल तर मी लगेच काय करीन, मी या प्रश्नाची भाषा बदलील, याचं स्वरूप बदलील. कसं? मी तुम्हाला असं सांगेल, इफ a = 1, b = 2, c = 3, then what is the total of all alphabets in English grammar? इंग्रजीतल्या सर्व अल्फाबेट्सची टोटल किती? याचा अर्थ तुमच्या लक्षात आला पाहिजे 1 पासून 26 पर्यंतच्या प्रश्नाची टोटल, आपल्या 26 पर्यंतच्या संख्येची आपल्याला टोटल करायची आहे. प्रश्न अजून बदललेला असेल बुद्धिमत्तेमध्ये किंवा प्रश्न येईल, भूमितीमध्ये प्रश्न येईल. तुम्हाला असं विचारलं जाईल वर्तुळावरील सर्व बिंदू परस्परांना जोडून जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील? आता हा सुद्धा त्रिकोणी संख्येवरचाच प्रश्न आहे. 17 पैलवानांनी एकमेकांसोबत कुस्त्या खेळल्या तर एकूण किती कुस्त्या होतील? हाही त्रिकोणी संख्येवरचाच प्रश्न आहे. 42 कर्णधारांनी एकमेकांसोबत हस्तांदोलन केलं तर एकूण किती हस्तांदोलन होतील? हाही त्रिकोणी संख्येवरचा प्रश्न. म्हणजे कन्सेप्ट त्रिकोणी संख्येची प्रश्न अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने विचारला जाईल, समजून घ्या.
दोन संख्यांची बेरीज 42 आणि त्यांच्या मधला फरक 16 आहे. तर लहान संख्या कोणती, मोठी संख्या कोणती? जर तुम्हाला लहान संख्या काढायची असेल तर मोठी संख्या काढायची असेल तर याची बेरीज करा 2 ने भागा, आणि लहान संख्या काढायची असेल तर याची वजाबाकी करा 2 ने भागा. आता एक सामान्य कन्सेप्ट आहे, पण याच्यावर प्रश्न अनेक वेगवेगळ्या ठिकाणी विचारला जातो. राणी आणि तिची आई या दोघींच्या वयाची बेरीज 42 वर्ष आहे. राणीच्या जन्माच्या वेळेस आई 16 वर्षाची होती, तर राणीचं वय किती, आईचं वय किती? टेबल आणि खुर्ची यांची एकूण किंमत एवढी एवढी आहे. टेबल खुर्चीपेक्षा एवढ्या रुपयांनी महाग आहे, तर टेबलाची किंमत किती, खुर्चीची किंमत किती? अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. आता हे काही मोजून एक 10-15 मिनिटाचा वेळ मला तुमचा घ्यायचा होता, त्याच्यापेक्षा जास्त वेळ घ्यायचा नाही. त्याच्यामुळे शिकवायची वेळ नाहीये ही. ज्या शिकलेल्या गोष्टी तुम्ही आहात त्या गोष्टींची तुम्ही एक प्रॉपर रिव्हिजन त्या ठिकाणी करून घ्या, आणि ऐन टायमाला स्ट्रॅटेजी चेंज न करता निर्धाराने पेपरला सामोरे जा. परत एकदा सांगतो, पेपर ही टेन्शन घेऊन करायची गोष्ट, सोडवायची गोष्ट नाही. मोकळ्या मनाने आनंदाने पेपरला सामोरं जायचं. ओके. आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद घेऊन पेपरला जा. मस्तपैकी फ्रेश माइंडने पेपर द्या. पेपर वरून बाहेर आल्याबरोबर लगेच येण्यासाठी हा माझे किती चुकले, माझे किती बरोबर, काही गरज नाहीये. आमच्याकडे लई तज्ञ पडलेले आहेत. तुमचा पेपर तिथं संपला न संपला का लगेच इकडे तज्ञ युट्यूबवर उभे राहणार. लगेच मी क्वेश्चन पेपर सोडून द्या, काही गरज नाही, त्याचं टेन्शन घेऊ नका. आता तुम्ही एकदा पेपर सोडून दिलेला आहे, तो पेपर सोडून दिल्यानंतर लगेच तुम्हाला त्याच्यामध्ये काही चेंज करायचा अधिकार आहे का? नाही. तुम्ही निवांत 2 दिवसांनी पेपरची आन्सर की चेक करा. अजिबात कोणत्या गोष्टीचं टेन्शन न घेता पेपरला सामोरे जा. तुम्हाला सगळ्यांना उद्याच्या पेपरसाठी म्हणजे परवाच्या 18 तारखेच्या पेपरसाठी मनापासून हार्दिक 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 शुभेच्छा आहेत. याच परीक्षेसाठी नाही, इथून पुढच्या आयुष्यात तुम्हाला ज्या ज्या परीक्षा द्यायच्या त्या प्रत्येक परीक्षेसाठी तुम्हाला मनापासून हार्दिक शुभेच्छा. पालकांनाही विनंती आहे, कोणत्याही प्रकारचं मार्कांचं टेन्शन त्या ठिकाणी विद्यार्थ्यावर लादायचा प्रयत्न करू नका. मार्क हे जगातलं अंतिम सत्य नाहीये. जगातले जेवढे कलेक्टर, भारतातल्या कोणत्या कलेक्टरची जाऊन इंटरव्ह्यू घेऊन या, त्याला विचारा तुला परीक्षेला किती मार्क पडले होते 10वीला 12वीला, एकही 95% वाला कलेक्टर नाहीये. त्याच्यामुळं एखाद्या परीक्षेत 4 मार्क कमी पडल्याने खूप मोठा फरक पडत नाही. मुलांवर नाराज होणं किंवा मुलाची दुसऱ्या मुलाबरोबर तुलना करणं, अशा कोणत्याही प्रकारचं चुकीचं काम करायचा प्रयत्न करू नका. या गोष्टींचा विद्यार्थ्याच्या मनावर प्रचंड मोठा परिणाम होत असतो. आणि तुम्हाला याच्याही पलीकडे जाऊन सांगतोय, येडे पोरं सांभाळणं खूप सोपं असतं, आपले पोरं हुशार आहेत, हुशार पोरं सांभाळणं जास्त अवघड असतं. आणि त्यामुळे या मुलांना कोणत्याही प्रकारचं टेन्शन येईल अशा प्रकारचं कोणतंही काम पालकांकडून होणार नाही, याची काळजी शेवटच्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी घ्या. मुलांना परत एकदा मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. गेल्या 5 वर्षातले पेपर जे आहेत ते परत एकदा ओव्हरलुक करा, एवढंच तुम्हाला सांगेल. बेस्ट ऑफ लक. ओके. धन्यवाद आदरणीय महेश दाळीमकर सर. आपण विद्यार्थ्यांना थोडक्या शब्दामध्ये अतिशय बहुमोल असं मार्गदर्शन केलेलं आहे, त्याचा आपल्या विद्यार्थी मित्रांना निश्चितच उपयोग होणार आहे. सरांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते. यानंतर आदरणीय राजलक्ष्मी कुलकर्णी मॅडम यांना विनंती करेल की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. मॅडम प्लीज. नमस्कार, आवाज येतोय माझा? येतो मॅडम, येतो येतो. Good evening, all of you. Now, all of you are ready to appear for the exam. बघा, तुम्ही आतापर्यंत खूप अभ्यास केलेला आहे, अनेक प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत. प्रत्येकाचं मार्गदर्शन, हा जो उपक्रम चाललेला होता ते मार्गदर्शन तुम्ही घेतलेले बाळांनो. आता फक्त काय आहे, तुम्ही जी मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीचं आपल्याला आता काय करायचं आहे, त्याचं यूज करायचं आहे, किंवा आपण आता ते पेपर सोडवणार आहोत. कशा पद्धतीने तुम्ही आता जेवढे काही गायडन्स तुम्हाला मिळालेलं आहे आणि आतापर्यंतच जे काही पहिलीपासून शिकत आलेलं आहात ते आता आपल्याला फक्त इथे जे काही प्रश्न येतील ते अतिशय कॉन्फिडेंटली सोडवायचे आहेत. तुमचा आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे आत्ताच्या या स्टेजला. अगदी आता एकच दिवस राहिलेला आहे आणि तुम्ही, मला असं वाटतं की तुमच्याकडे चांगला कॉन्फिडन्स आहे. आतापर्यंतचे जे लेक्चर चाललेले होते त्याच्यामध्ये मी पाहिलं की तुम्ही छान भरपूर प्रश्न विचारत होते, त्याला उत्तर, एक्सप्लेनेशन सगळेजण देत होते. तुम्ही किती क्युरियस आहात किंवा त्याचं उत्तर काय असेल या सगळ्या गोष्टींची नोंद सगळी झालेली आहे. म्हणजेच असं आहे की तुम्ही सुद्धा छान अभ्यास करत होता सगळेच जण. मग मात्र आता आपलं असं बघायचं आहे की आता सरांनी सुद्धा गायडन्स छान दिलेला, तुम्ही तर ऐकलं आता. त्याच्यातले काही मुद्दे फक्त मी सांगेल, काही जे मला इंग्रजी विषयासाठी आपल्याला जे काही बघायचं आहे ते थोड्या वेळामध्ये सांगते. आता आपण असं म्हणूया की परीक्षेला जाता जाता
अगदी आता उद्या तुम्ही परीक्षेपर्यंत पोहोचणार आहात. मग सर्वात पहिल्यांदा एक लक्षात घ्या की तुम्ही स्वतःला अगदी पॉझिटिव्हली असं सांगायचं की माझी छान तयारी झालेली आहे. मला कुठल्याही प्रकारची भीती नाहीये. तुम्ही जेव्हा छान अभ्यास केलेला आहे, तेव्हा तुम्ही अगदी छान कॉन्फिडंटली पॉझिटिव्ह ॲटिट्यूड घेऊन तुम्ही वर्गामध्ये जाणार आहात. आता मला फक्त पेपर आल्यानंतर शांत चित्ताने आपल्याला तो पेपर सोडवायचा आहे. खूप घाई करू नका. दिलेला प्रश्न, प्रत्येक प्रश्न आपल्याला नीट वाचायचा आहे. इंग्रजीमध्ये असं आहे, की एखादा शब्द कळाला नसेल किंवा मग स्पेलिंग तिथं काहीतरीच वेगळं आहे, की तुम्हाला असं वाटेल, की नाही बाबा या शब्दाचा मला अर्थ कळत नाहीये. तेव्हा घाबरून जायचं नाहीये. एकदा वाचा, दोनदा वाचा, रीड दॅट सेंटेन्स अगेन अँड अगेन. एकदा दोनदा तुम्ही वाचू शकता. तेवढा वेळ तुमचं अ, वेळेत आता तुम्हाला वेळेचं भान आलेलं आहे. भरपूर पेपर सोडवलेले आहेत तुम्ही त्याच्यामुळे वेळेचा अंदाज आलेला आहे तुम्हाला. तेवढं आता तुम्हाला लक्षात घ्यावंच लागेल. तेव्हा एकदा वाचा, दोनदा वाचा आणि मग सोडवा. जसं एखाद्या प्रश्नामध्ये असं दिलेलं असतं, की चुकीचा पर्याय कोणता आहे? आपल्याला सवय आहे, बरोबर पर्याय आपण पटकन शोधतो आणि टिक मार्क करत जातो. तसं नाहीये. पण मग मात्र आपल्याला असं बघायचं आहे, की योग्य पर्याय काय? प्रश्न काय दिलेला आहे? तो शेवटपर्यंत वाचा व्यवस्थित. त्याच्यानंतर आता आपल्याला असं लक्षात घ्यायचंय, की इंग्रजीमध्ये जेवढं काही ग्रामर आत्तापर्यंत आपण पाहिलं, सगळे टॉपिक्स आपण पाहिलेले आहेत. मग ते ग्रामरचे जे रूल्स तुम्हाला दिलेले होते किंवा त्या ज्या पद्धतीने तुम्हाला शिकवलं गेलं, की काय बदल करायचे असतात, काय नाही, ते एकदा नीट समजून घ्या. टेन्सेस म्हटल्यानंतर बघा, टेन्सेसचा जो टॉपिक दिलेला आहे, सगळे 12 टेन्स, त्या टेन्सचे जे काही सूत्र आहे, ते सूत्र एकदा डोळ्याखालून घाला. उद्याचा दिवस तुमच्या हातामध्ये आहे. सगळे काय-काय होऊ शकतं, काय बदल आहेत, एकदा ते पूर्ण सगळे टेन्सेसचे जे काही फॉर्म्युले दिलेले आहेत, ते फॉर्म्युले एकदा बघून घ्या. त्याच्यानंतर दुसरं असं म्हणायचं आहे, की सर्वात महत्त्वाचं जे पॅसेज दिलेले असतात, पॅसेजचा प्रश्न असतो त्याच्यावर 3 प्रश्न तुम्हाला दिले, पॅसेज दिलाय. तो पॅसेज नीट वाचा. त्याचं थीम काय दिलेलं आहे? नेमकं कशाबद्दल आहे? एखाद्या वेळेस असेल पोल्युशनवर दिलेलं असेल, एखाद्या सॅटेलाईटची माहिती दिलेली असेल किंवा अ, जो विषय दिलेला आहे, सामाजिक एखादं कार्याचं वर्णन केलेलं असेल तिथे. हे सगळं तुम्ही काय करणार नीट वाचा. वाचल्यानंतर मग खाली जे प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला कुठे सापडतंय? कसं आहे, की काय नेमका प्रश्न विचारलेला आहे? काही वेळेला तिथे तारीख विचारलेली असेल, इयर विचारलेलं असू शकतं, एखाद्या व्यक्तीचं नाव विचारलेलं आहे. मग ते व्यवस्थितरित्या तिथे पॉइंट आउट करा. तुम्हाला जो योग्य पर्याय आहे, त्या पर्यायाला तुम्हाला काय करायचं आहे, टिक मार्क करायचं आहे सध्या रफ ह्याच्यामध्ये. नंतर तुम्ही तुमची जी पद्धत होती, त्या पद्धतीनेच तुम्ही त्या गोल रंगवणार आहात. दुसरं महत्त्वाचं असं लक्षात घ्या, की काही प्रश्नांचे 2 पर्याय आहेत. 2 पर्याय आपल्याला सोडवायचे आहेत. घाई करू नका. शांतपणे प्रत्येक पर्याय जेव्हा तुमच्यासमोर पहिला प्रश्न आलाय, त्याचे 4ही पर्याय एकदा नीट वाचा. मग आता 2 पर्याय आपल्याला पाहिजेले. काय प्रश्न असेल? काय दिलेलं आहे? सिमिलर मीनिंग दिलेलं असेल एखाद्या वेळेस. अपोझिट वर्ड दिलेला आहे, प्रिफिक्स लावलेला असेल, सफिक्स लावलेला आहे. मग कसा हे कुठलं उत्तर बरोबर येईल? ह्या पर्याय नीट बघा. घाई न करता व्यवस्थितरित्या कारण काय सफिक्स आणि प्रिफिक्स आपण घेतलेलं आहे. यामध्ये सुद्धा आपल्याला असं लक्षात येतं, बऱ्याच वेळेला कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर ॲडव्हर्ब्स जे दिलेले आहेत, एल-वाय, एल-वाय लावलेलं असतं. मग काही शब्द ह्याच्यामध्ये एल-वाय प्रत्येकच याला लावलेला आहे का? त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्ह जे दिलेले आहेत, ते ॲडजेक्टिव्ह नीट बघा. ॲडजेक्टिव्हचा वापर आता सर्वात महत्त्वाचे 3 मला तुम्हाला असे मुद्दे सांगायचे आहेत. डिग्री, त्यांना चेंज द व्हॉईस आणि तिसरं महत्त्वाचं डायरेक्ट, इनडायरेक्ट स्पीच. हे प्रश्न तुम्ही आत्तापर्यंत प्रत्येक पेपरमध्ये पाहिलेले असतील आणि प्रत्येक व्हरायटी वेगळी आहे. डिग्रीमध्ये कधी तुम्हाला चित्र दाखवलेले असतील आणि तुलना केलेली दाखवलेली असेल. मग आपल्याला त्या चित्राचं खाली जे काही नावं दिलेले आहेत किंवा खाली जे 4 पर्याय दिलेले आहेत, ते पर्याय नीट बघायचे. एकदा वाचा, दोनदा वाचा. काय पर्याय दिलेला आहे, तो अर्थ समजून घ्या. काय दिलेलं कशा प्रकारचं चित्र आपल्या डोळ्यासमोर आहे आणि त्या डोळ्यासमोर चित्र आणि मग खाली दिलेले पर्याय अतिशय व्यवस्थितरित्या नीट बघा. मग कुठली काही वेळेला असं असतं, की डिग्री कोणती आहे? मग पॉझिटिव्ह डिग्री असेल तर काय असतं? ॲज चा वापर केलेला असतो. विशेषण आलेलं असतं. त्याला कुठलाही प्रत्यय लागलेला नसतो. त्याच्यानंतर चा वापर केलेला असतो. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कसं शोधणार आहात? अगदी सोपं-सोपं. प्रत्यय लागलेला आहे का? दॅन वापरलेलं आहे का? आता या छोटे-छोटे क्लूज आहेत. हे नीट लक्षात घ्या. की अगदी आता परीक्षेला जाता आता तेवढं लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर पेपरमध्ये ई-एस-टी प्रत्यय लागलेला असेल.
मग EST प्रत्यय असेल तर तो कोणता दिलेला असेल? तो आहे कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सॉरी सुपरलेटिव्ह डिग्री दिलेली आहे. अशा प्रकारे तुम्हाला तो सगळा मुद्दा बघायचा आहे. कारण तो प्रश्न बऱ्याच वेळेला परीक्षेला असतातच. आतापर्यंत तुम्ही व्हरायटी खूप पाहिली. काही वेळेला एकदम सोपा प्रश्न असेल. डिग्री टेबलमध्ये तुम्हाला दिलेलं असेल, की पॉझिटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री. त्याच्यामध्ये कोणते 2 बरोबर येत आहेत? कारण काही पर्याय आपण असे ऑप्शन हे पाहिलेले आहेत एक्सेप्शन्स. गुड, बेटर, बेस्ट. अशा प्रकारचे जे दिलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला या पद्धतीचे सुद्धा 2 पर्याय असू शकतात. ते पर्याय कोणते आहेत? डिग्री टेबल बघत असताना सगळा डिग्री टेबल बघा. याच्यामधले जे डिग्री टेबलमध्ये आपल्याला आपण 3 पर्याय तर दिलेले असतात, पण चौथा पण पर्याय असू शकतो. या सगळ्या प्रकारचे जे एक्सेप्शनल जे दिलेलं आहे, ते अवश्य बघा. तुमच्याकडे पुस्तकं आहेत भरपूर. त्या पुस्तकांमध्ये बघा. तुम्हाला सरांनी, मॅडमनी तुमच्या लिहून दिलेले असतील. ते सुद्धा एकदा नीट बघा. कारण का? तर नेहमी ER, EST प्रत्ययवाले तुम्ही पटकन करू शकता. पण मात्र वेगळ्या प्रकारचं जर विचारलं असेल, जसं गुड, बेटर, बेस्ट असं जर दिलेलं असेल, तर मग काय आहे? कशाप्रकारे आपण करणार ते पण बघा. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे, की आता आपले फक्त इंग्रजीचे 25च प्रश्न आहेत. आपण सगळे प्रश्न सोडवलेले आहेत का? ती एकदा खात्री करून घ्या. पहिले 25 प्रश्न झाले, की आपण सगळे बरोबर सोडवलेले आहेत का? मध्ये कुठला स्किप नाही ना झाला? तो एकदा बघा. कारण काय असतं कधी-कधी सोपा पेपर समोरचे पहिले प्रश्न सोपे-सोपे दिसतायत. पटापट, पटापट वाचून लिहायची घाई करू नका कुठलीही. गरम सोडवायची. तुम्हाला बरोबर योग्य त्या पद्धतीने बरोबर तुमचं टाईम आता तुम्हाला जजमेंट आलंय. आत्तापर्यंत बरेच पेपर सोडवलेले आहेत. तुम्हाला जजमेंट आहे टाईम मॅनेजमेंट कसं आहे तुमचं. आणि मग मात्र तुमच्या असं लक्षात येईल, की आपल्याला ती खात्री करायची. पहिला 25चा जो एक पेपर आहे, आपण 25 बरोबर सोडवलेले आहेत का? तो एकदा हे बघून घ्या. अजून एक मला असं महत्त्वाचं सांगायचं आहे. आता आमच्याही शाळेमध्ये आम्ही खूप परीक्षा घेतल्या, पेपर घेतले. पण काय असायचं, एखाद्या विद्यार्थ्याला त्या प्रश्नाचं उत्तर येत नाही किंवा ते जमलं नसेल मे पण ते मुलं काय म्हणतात, "मॅडम याच्यामध्ये योग्य पर्याय नाहीच आहे." आणि ते आमच्याकडे यायचे विचारायला, "ह्याच्यात योग्य पर्याय नाहीये." मग सांगावं लागायचं, "अरे आहे उत्तर याच्यामध्येच आहे. तू नीट बघ." असं सांगून. पण आता मात्र कुणीही जागा सोडून विचारायला जाणार नाही. हा सर्वात महत्वाचं लक्षात घ्या. परीक्षा हॉलमध्ये कुणीही उठणार नाही. आपला वेळ वाया घालायचा नाही. कुणी तिथं जायला सांगायला जाऊ नका. प्रश्न शक्यतो चुकीचा नसतोच. आलं लक्षामध्ये. तुम्ही तो वेळ अजिबात घालणार नाहीत. कुणी जाऊच नका. बघू नका. त्याचबरोबर अजून एक आहे. तुम्हाला सर्वात महत्वाचं पॅसेजचं मी तुम्हाला सांगितलं. पॅसेज वाचणार आहात नीट तुम्ही. फॉर्म्युला सगळे आज टेन्सेसचे बघा. जे गोल करणार आहात ते गोल अगदी व्यवस्थितरित्या गोल करायचे आहेत. त्याच्यानंतर आता पुढे बघू आपण डिग्रीचं जसं पाहिलं, तसं अजून एक प्रश्न आहे, तो आहे चेंज द व्हॉइस. बऱ्याच मुलांना खूप प्रॉब्लेम आलेले होते. बऱ्याच वेळांना खूप वेळा गाईडन्स करावा लागला, सांगावं लागलं. ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. आत्तापर्यंतच्या तुम्ही जेवढ्या प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत, यामध्ये तुम्हाला तो प्रश्न कॉमन आहे. मग काही वेळेला याच्यामध्ये होतात 2 पर्याय असतात. कोणते 2 वाक्य पॅसिव्ह व्हॉइसचे आहेत, कोणते 2 वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसचे आहेत. प्रश्न नीट वाचा. की कोणते दिलेले आहेत. 2 पर्यायी प्रश्न बऱ्याच वेळेला आलेले आहेत आत्तापर्यंत. मग त्याच्यामध्ये आपल्याला कसं ओळखायचंय? सोपं एकदम फक्त लक्षात घ्या. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये काय दिलेलं आहे? सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट. हा साधारणतः क्रम दिलेला असतो. आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये काय दिलं असतं? ऑब्जेक्ट पहिल्यांदा आलेलं असतं, मग व्हर्ब आणि मग सब्जेक्ट. अशा प्रकारे साधारणतः ती गोष्ट लक्षात ठेवा. काही व्हॉइसची वाक्य लेटनी सुरू झालेली असतात. तुम्हाला आता ते सगळं झालेलं आहे. मी फक्त तुम्हाला तिथपर्यंत नेऊन एकदा टच करून येतोय आपण, की आता मी काही शिकवणार नाहीये तुम्हाला. पण फक्त तुम्ही या दृष्टीने लक्षात घ्या, की आपल्याला काय पाहिजे? ॲक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइसचा प्रश्न येतच असतो परीक्षेला. आणि तिसरं म्हणजे महत्वाचं आपण पाहणार आहोत, की डायरेक्ट, इनडायरेक्ट स्पीच. हे पण खूप महत्वाचं आहे. हे 3 टॉपिक्स महत्वाचे. सर्वात पहिल्यांदा जेव्हा डायरेक्ट, इनडायरेक्टचं वाक्य तुमच्या समोर असेल, तर इन्व्हर्टेड कॉमा दिलेला आहे. त्याच्या आधी रिपोर्टिंग वर्ब दिलेला असेल, आस्क्ड असेल, टोल्ड असेल, ते बघा. कसेच दिलेला आहे. मग काळ कोणता आहे? तो सर्वात पहिल्यांदा तो बघायचा. तुम्हाला सगळं शिकवलेलं आहे. परत एकदा फक्त रिवाईज करू आपण ते. तो बघा. त्याच्यानंतर समोर जे ब्रॅकेटमध्ये जे दिलेलं इन्व्हर्टेड कॉमामध्ये दिलेलं वाक्य असर्टिव्ह सेंटेन्स आहे, का एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे, का इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, का इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि मग मात्र तुम्हाला एकदा ते कळालं, की त्याचे नियम तुम्हाला माहिती आहेत.
असर्टिव्ह असेल तर दॅट वापरायचंय, एक्सक्लेमेटरी असेल तर दॅट वापरायचंय, इंट्रोगेटिव्ह असेल तर मग इंट्रोगेटिव्ह मध्ये 2 प्रकार, WH वर्डनी सुरू होणारा असेल किंवा येस नो टाईप क्वेश्चन असतो. मग येस नो टाईप असेल तेव्हा काय करायचंय, इफ किंवा वेदर. तुम्हाला असं असेल, प्रश्न वाक्य दिलेले आणि खाली उत्तर दिलेले, मग योग्य उत्तर काय द्यायचं आहे, तर तेव्हा तुम्हाला हे सगळे रूल्स एकदा रिवाइज करून घ्या. आणि सर्वात शेवटी आपण इम्परेटिव्ह सेंटेन्सेसची सुरुवात कशाने होते, मग तिथे कुठलं कंजंक्शन वापरलं, टू वापरलं जातं. या गोष्टी मात्र अतिशय शेवटी हे 3 टॉपिक आज बघाच तुम्ही. एकतर डायरेक्ट इनडायरेक्ट, चेंज द व्हॉइस, डिग्री. आता नंतर थोडं सोप्याकडे जाऊ आपण. रिडल्स दिलेले आहेत, ग्रीड दिलेला आहे. रिडल्स मध्ये जे काही वाचणार आहात तुम्ही, एखादं रिडल दिलेले नीट व्यवस्थित वाचा. खाली तुम्हाला पर्याय दिलेले आहेत, त्याच्यामध्ये कोणता येईल, हा आहे का, हा आहे का, हा आहे का. ग्रीड मध्ये सुद्धा तुम्हाला काय करायचे, शब्द शोधायचे. एखादे फ्रुट्सचे नावं असतील, सब्जेक्टचे नावं असतील. तुम्हाला आतापर्यंत तुम्ही अनेक प्रकारचे ग्रीड्स पाहिलेले आहेत किंवा ते सोडवलेले सुद्धा आहेत. मग यामध्ये मात्र आपल्याला थोडा विचारपूर्वक, काही वेळेला 2-2 शब्द दिलेले असतात, कलर्सचे नावं दिलेले असतील, ब्ल्यू आणि रेड. मग तो ब्ल्यू रेड तुम्हाला कसा मिळतोय, क्रॉस मध्ये मिळतोय, सरळ ह्याच्यामध्ये तुम्हाला तो मार्क करायचा आहे. मग पेन्सिल तुमच्या हातामध्ये असते, तर पेन्सिलने तुम्ही रफ वर्क करू शकता तिथे. तिथे बघा कुठला आहे, किंवा एखादं अक्षर भरायचं, अल्फाबेट, ए टाकल्यानंतर तो शब्द बरोबर कंप्लीट होतोय. अगदीच अननोन एखादा खूप तुम्हाला माहित नसलेला शब्द असेल, तर आडवा येत नसेल तर उभं काय होतंय शब्द तयार, तो बघा. तर अतिशय छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मग असं नाही, हा शब्द आल्यानंतर मग आपोआपच तुमच्या समोर नवीन शब्द आलेला बरोबर ते रीड किंवा ते क्रॉसवर्ड तुमचं एकदम ओके झालेलं असेल किंवा ते बरोबर झालेलं असेल. काही वेळेला तिथे सुद्धा 2 पर्याय असतात, कधी 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 एक पर्याय दिलेला असतो. त्याच्यानंतर न्यूज ॲटम जो दिलेला आहे, न्यूज वाचत असताना त्याचं आता प्रिंट वगैरे खूप छान आलेलं असतं, त्या परीक्षेच्या याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. वेबसाईट असेल, न्यूज असेल, तर ही जी न्यूज आहे त्या न्यूज मध्ये सर्वात पहिल्यांदा टायटल काय दिलेलं आहे, त्याच्यावर ऑफर काही दिलेली आहे का, खाली जे प्रश्न आलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला एखादी डेट मेन्शन केलेली असेल, ती डेट आपल्याला खाली शोधायची असते. त्याच्यानंतर कोणासाठी ही दिलेली आहे, काय जो प्रश्न दिलेला आहे त्याच्यासाठी ही न्यूज व्यवस्थित वाचा. काही करू नका तिथे, की नेमकं काय आहे. बरेच तिथे ऍटम्स दिलेले असतात एखाद्या वेळेस, हे पण आहे, ते पण, ते पण, मग नेमकं काय दिलेलं आहे. तर तिथे तुम्हाला जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्या न्यूज मध्ये शोधायचंय. त्याचबरोबर अजून आहेत मेसेज, एस एम एस लँग्वेज तुम्हाला माहितीये, एक मेसेज दिलेला आहे. मग त्याच्यामध्ये तो SMS लँग्वेज मध्ये काही वापरलेला आहे का, टू असेल, टुमारो असेल, ग्रेट असेल, हे शब्द तुम्हाला आज सगळे एकदा डोळ्याखालून घाला की कुठले कुठले आपल्याला SMS लँग्वेज मध्ये शब्द येऊ शकतात. त्याच्यानंतर वेबसाईट्स आहेत, वेबसाईटचं पेज पूर्ण आलेलं असतं आणि त्या पेज मध्ये तुम्हाला वेगवेगळे बार्स दिलेले आहेत. तिथे बघा कुठले कुठले आहेत, काय विचारले नेमकं, किती ईमेल्स आलेले आहेत. समजा आज ईमेलवर प्रश्न आलेला असेल तर तो ईमेल तुम्हाला बघावा लागेल. कशाची वेबसाईट आहे, पुस्तकांसाठीची दिलेली आहे, मग कोणत्या प्रकारचे पुस्तकं मिळतील, किंवा अजून काय अतिशय बारीक व्यवस्थितरित्या तिथे बघा. त्याचबरोबर मेल जेव्हा आपण बघतो आहोत, ईमेल ऍड्रेस दिलेला असतो, तो कसा दिलेला आहे तिथला, आणि तिथे खाली तुमचा पर्याय शोधत असताना बारीक बारीक गोष्टी. कारण काय आहे, त्याचबरोबर अजून एक तुम्हाला असं महत्वाचं मला सांगायचं आहे की स्पेलिंग्स असतात. स्पेलिंग चुकीचं दिलेलं आहे, 4ही पर्याय आहेत. 4 पर्यायामध्ये एक पर्याय बरोबर आहेत आणि बाकीच्या ठिकाणी कुठेतरी ईच्या ऐवजी ए दिलेलं आहे. बारीक बारीक छोटंसं दिलेलं असतं, कुठेतरी एक छोटस मिस्टेक आहे. मग मात्र तुम्हाला बघायचं की योग्य त्याचं स्पेलिंग काय आहे. रोज तुम्ही तो शब्द वापरत असता, पण मात्र काय होतं त्यावेळेला तिथे पटकन लक्षात येत नाही, घाईघाईमध्ये आपलं हेच बरोबर आहे. असं नाही करायचंय, कारण व्यवस्थित स्पेलिंग बघा, कुठला आहे, कुठला शब्द आपल्याला तयार करायचा आहे, किंवा एखाद्या वेळेस उलटे पलटे अल्फाबेट्स दिलेले असतील आणि तुम्हाला एक शब्द तयार करायचा आहे, मग तो शब्द कोणता दिलेला असेल, नेमका शब्द किती होतोय तयार, ह्या गोष्टींकडे अगदी बारीकाईने लक्ष द्या. अपोजिट वर्ड्स. अजून एक महत्वाचं आपण बघायचं आहे, कॉन्टेक्स्च्युअल मिनिंग. कॉन्टेक्स्च्युअल मिनिंग मध्ये ते वाक्य नीट वाचा, आणि ते वाचत असताना ती फ्रेज कशासाठी वापरली आहे किंवा तो शब्द कसा आलेला आहे, कोणत्या अर्थाने आलेला आहे, इथे मात्र काय तुम्हाला नीट लक्ष देऊन विचारपूर्वक उत्तर मांडायचं आहे.
या सगळ्या गोष्टी आपल्याला बारीक बघायत. होमोफोन्स दिलेले आहेत. आतापर्यंत तुम्ही होमोफोन्स भरपूर पाहिलेले आहेत, वाचलेले असतील. या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे आणि आपल्याला परीक्षेला पुढे जायचं आहे. स्पेलिंग मात्र नीट वाचा. AEI कडे थोडाफार बदल काही झालेला असेल, काहीतरी मुद्दामून काहीतरी तुम्हाला थोडं गुगली असा एखादा प्रश्न टाकलेला असतो की तुम्ही तिथे चुकतात मुलं. अगदी म्हणजे पक्क माहित असतं की इथं चुकू शकतात बाबा. या पद्धतीने जर तुम्ही सगळ्या बाजूनी त्याचा पूर्ण विचार करायचा आणि आपण जे करणार आहोत या गोष्टी सगळ्या व्यवस्थितरित्या प्रश्नांना सामोरं जायचं आहे. अजिबात घाबरू नका. तुम्ही खूप छान तयारी केलेली आहे. सगळेजण कॉन्फिडंट आहात आणि आमच्या शुभेच्छा, आमचं मार्गदर्शन तुम्हाला मिळालेलं आहे. शुभेच्छा तर तुम्हाला मी आता देतेच आहे. त्याचबरोबर पालकांशी एक फक्त बोलू इच्छिते. पालक असतील तर पालकांना मला अशी एक विनंती आहे की पहिला पेपर झाल्यानंतर मुलं जेव्हा बाहेर येतील, तुम्हाला भेटतील, काही शाळांमध्ये भेटू देतील, काही शाळांमध्ये नसेलही. कुठल्याही त्या पेपरवर नो डिस्कशन. कोणत्याही प्रकारचं चर्चा नको करू. कसा गेला? ओके, ठीक. त्याला काहीही विचारू नका कृपया. कारण आम्ही इथं बघतो बरेच जण लगेच हे आलं का, ते आलं का, अमकं झालं. कुठल्याही प्रकारची चर्चा नको. पुढच्या पेपरसाठी त्याचं मनोधैर्य आपल्याला वाढवायचं आहे. जरी काही झालं असेल तर त्याच्यावर कुठल्याही प्रकारे घरी गेल्यानंतर निवांत बोलता येईल, काही प्रश्न नाही. पण त्यावेळेला मात्र पालकांना असं आहे की कुठल्याही प्रकारे त्यांना काही बोलू नका. मुलांनी सुद्धा नवीन शाळा असेल, दुसऱ्या शाळेमध्ये नंबर आलेला असेल, शाळा बघावी वाटते, फिरावं वाटतं, उड्या मारू नका. नवीन इकडं कुठं जायचे फार काही धडपड करू नका. व्यवस्थित आहेत. आपली तब्येत 1-2 दिवस खाणं पिणं व्यवस्थित सांभाळा. ऊन पण वाढलेलं आहे. पाण्याची बाटली बरोबर आपलं आपलं सामान घेऊन जा. सगळं हॉल तिकीट, आयडेंटिटी कार्ड शाळेचं, शाळेचा युनिफॉर्म महत्वाचा आणि सिटिंग अरेंजमेंट तर तिथे बाहेर असतेच. तिथे ते शिक्षक पण उभे असतील. तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. कारण तुमची इतकी छान तयारी झालेली आहे की कुलट मॅडम आणि पूर्णतः झेडपी मी अतिशय सुंदर असा उपक्रम घेतलेला आहे. या उपक्रमाला मला सुद्धा खूप आवडला उपक्रम. मुलांची छान तयारी झालेली असेल. बाळांनो, तुम्हाला सगळ्यांना परवाच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुमचा रिझल्ट आम्हाला पाहायला आवडेल लवकरच सगळ्यांचा. छान. ऑल द बेस्ट. गुड. ओके. थँक यू सो मच. थँक्यू. आदरणीय राजलक्ष्मी कुलकर्णी मॅडम यांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी असं बहुमोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. मॅडमचे मी जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त करते. यानंतर आपल्याला आज मार्गदर्शन करण्यासाठी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींना शुभेच्छा देण्यासाठी आपले जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिकचे आदरणीय शिक्षणाधिकारी माननीय श्री भास्कर पाटील साहेब आलेले आहेत. सरांना विनंती करेल की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधावा. सर प्लीज. आणि आणि त्याच्यात चांगल्या प्रकारचं विद्यार्थ्यांनी जर हातात घेतल्यानंतर त्याला जे अगोदर प्लास्टिक वापरायचे ते सोडून टाका. पण याच्यात एक काळजी अशी घ्यायची, जो सोपा प्रश्न आहे त्याचा क्रमांक आणि त्याचा काढायचं तर थोडे सगळं करायचं आपण करतोय खात्री करा. जर ते खालीवर झाले, त्यांची सिरीज जर चुकली, तुमचं उत्तर चुकेल, तुम्हाला बरोबर दिलेले उत्तर सुद्धा चुकीची येऊ शकतात. म्हणून असं होणार नाही अशी एक खात्री जर आपण दिली, 2 तास असं अभ्यास करायचा तो राहिला, पालकांनी त्यांना टेन्शन द्यायचं नाही.
कारण तुम्ही भरपूर सराव केलेला आहे, भरपूर प्रकारचं मार्गदर्शन तुम्हाला उपलब्ध झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला त्यात टेन्शन घेण्याची काही आवश्यकता नाही. यश मिळणार आहे. फक्त मानसिक शांतता आपल्याजवळ ठेवा फक्त आता सध्या 2 दिवस. कोणत्याही प्रकारचा आपण गोंधळणार नाही याची सुद्धा एक काळजी घ्यायची आहे. आणि परीक्षा सेंटरवर गेल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी आपण शांततेत आपला आपला पेपर सोडवायचा आहे. कोणाशीही चर्चा करू नका. पहिल्या पेपरला किती गुण मिळाले याची चर्चा न करता दुसरा पेपर द्यायचा आहे. कारण कसं आहे, समजा यदा कदाचित तुम्हाला पहिला पेपर अवघड गेला, तुम्हाला अवघड गेला म्हणजे तो सर्वांनाच अवघड जाणार आहे. म्हणून त्याच्यात तुमचे मार्क्स जरी कमी झाले तर त्या टेन्शनमध्ये तुम्ही येऊ नका. जर तुम्ही ते टेन्शन घेतलं तर सेकंड पेपरचे तुमचे मार्क्स कमी होण्याची शक्यता असते. मग तो सोपा असूनही त्याच्यात चुका होण्याची शक्यता असते. म्हणून पहिला पेपर सोडल्यानंतर आपण बाहेर आल्यानंतर त्याच्यावर कोणी चर्चा करू नका. त्याच्यावर चर्चा करायला तुम्हाला वेळ आहे दुसरा पेपर झाल्यानंतर. म्हणून पहिल्या पेपर नंतर कोणी चर्चा न करता आपला आपला दुसरा पेपर व्यवस्थितरित्या चांगल्या प्रकारे सोडण्याचा प्रयत्न करा. म्हणजे यातून काय होणार आहे की आपली जर पहिला पेपर जर अवघड गेला असेल त्याच्यात जर कमी गुण आले, परंतु सेकंड पेपर मध्ये आपण ती भर काढू शकणार आहे. म्हणून सेकंड पेपर सोडवताना ती एक काळजी घ्यायची आहे. आणि असं जर केलं तर निश्चित यश तुमच्या जवळ येईल आणि राज्य गुणवत्ता यादीमध्ये आपल्या नगर जिल्ह्यातले जास्तीत जास्त विद्यार्थी येतील अशी एक आशा आहे. आणि आपण यावेळेस भरपूर सराव पण करून घेतलेला आहे. चांगले चांगले आपल्या जिल्ह्यातले, आपल्या जिल्ह्याबाहेरचे सर्व तज्ञ मार्गदर्शकांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्यामुळे निश्चित भविष्यात आपण चांगल्या प्रकारे प्रयत्न करून आपण या परीक्षेमध्ये चांगलं यश संपादन तर करणारच आहात. आणि भविष्यात सुद्धा या स्पर्धा परीक्षेचा उपयोग तुम्हाला जीवनामध्ये होऊ शकणार आहे. पुढच्या ज्या स्पर्धा परीक्षा असतील, MPSC असतील, नंतर UPSC असतील किंवा नीट असेल, GE असेल, याच्यामध्ये सुद्धा हाच विषय पुढे असतो, फक्त तो वास्ट होत चालत जातो. म्हणून त्या दृष्टीने एक आपली तयारी होणार आहे. म्हणून असं समजू नका की आपण या परीक्षेला बसलो आणि याच्यात आपण थोडं जरी आपण मागे पडलो असंही समजू नका. पण आपण असं न समजता एक चांगल्या प्रकारे यश मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत असं समजावं. म्हणून आपण निश्चित केलेला प्रयत्न कुठेही वाया जाणार नाही या दृष्टीने आपला आत्मविश्वास ठेवा आणि परीक्षेला सामोरे जा. आणि परीक्षेला सामोरे जात असताना समजा एखादा योद्धा लढाईला ज्याप्रमाणे सामोरे जातो तर त्याच्याजवळ सर्व साहित्य तो घेऊन जातो, तर सर्व साहित्य आपल्या सोबत आहे किंवा नाही याची खात्री घ्या. कारण हॉल आहे का नाही, एक ऐवजी 2 पेन आपल्याकडे आहेत का नाही, जे पेन आपल्याला परीक्षेसाठी वापरायला सूचना दिल्या तेच आहेत की नाही याची सुद्धा एक खात्री करा. नंतर जर तुम्हाला कच्चं काम करायचं असेल त्यासाठी 2 पेन्सिल सुद्धा ठेवा, पेन्सिल ठेवा. त्याचा उपयोग त्या ठिकाणी करा. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी कोणतंही टेन्शन येणार नाही. काही वेळेस काय होतं, एखादा पेन सुरू होते, एकच पेन असतो, त्याचं टेन्शन येतं आणि त्याच्यात तुमचे मार्क्स जातात. कारण परीक्षेच्या वेळेस जर एखादं टेन्शन आलं तर त्याच्यामुळे आपल्या चुका जास्त होतात. आणि ही स्पर्धा परीक्षा आहे, इथं सेकंदाला महत्व आहे. आणि म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्या दिवशी आपल्या हातावर घड्याळ असेल याची काळजी घ्यायची. कारण ते वेळेचं नियोजन करणं महत्वाचं असतं. सोपे प्रश्न किती वेळात सोडवायचे, नंतर पर्यायाकडून प्रश्नाकडे जाताना किती वेळात सोडवायचे, नंतर थोड्या अवघड प्रश्न किती वेळात सोडवायचे आणि अवघड प्रश्नासाठी किती वेळ द्यायचा, हे सुद्धा आपलं नियोजन त्या दिवशी आपलं तयार असलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने आपण जो प्रयत्न केलेला आहे तर निश्चित आपण यशस्वी व्हाल. म्हणून आपल्या यशस्वीसाठी आपण यशस्वी होणारच आहेत. तर आपल्याला राज्याच्या गुणवत्तामध्ये यादीमध्ये यश मिळावं यासाठी मी आपणास जिल्ह्याच्या वतीने शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद आदरणीय पाटील साहेब. आदरणीय पाटील साहेबांनी अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केलेलं आहे. सर, आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद निश्चितच आपल्या विद्यार्थ्यांना फलदायी ठरतील अशी एक ईश्वरचरणी आपण प्रार्थना करूयात. सरांचे मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते. यानंतर आदरणीय प्रकाश माळवतकर सर आपल्याला इंग्रजी या विषयाचं मार्गदर्शन करणार आहेत. तर सरांना विनंती करेल की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. सर प्लीज. आवाज येतोय मॅडम? हो येतोय सर, येतोय. ओके, थँक्यू सर. विद्यार्थी मित्रांनो, बराच वेळ झालेला आहे. आताच गायनकर सर असतील, कुलकर्णी मॅडम असतील आणि त्याचबरोबर पाटील साहेबांनी या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे.
पेपर कसा सोडवावा, पेपर सोडवण्याच्या अगोदर काय काय तयारी असावी, पेपरमध्ये आपण कसा वेळ नियोजन करावं, पेपर सुटल्यानंतर दुसऱ्या पेपर आणि पहिल्या पेपरचा मधला जो वेळ आहे तो कसा घालावा, तो प्रत्येकाने या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या ठिकाणी मी एक दोन गोष्टी फक्त तुम्हाला सांगू इच्छितो, जास्त काही वेळ घेत नाहीये. सर्वप्रथम आपण ज्यावेळेस परीक्षेला जाणार आहोत त्यावेळेस आपल्याकडे 2 पेन असावेत हे प्रत्येकानं सांगितलेलं आहे. पण हा पेन असताना लक्षात ठेवा 0.5 चा एक पेन येतो आणि 0.7 चा एक पेन येतो पहा. तर तो कशासाठी डिफरन्स सांगतोय मी, ज्यावेळेस आपल्याला सर्कल करायचं आहे ते सर्कल करत असताना जास्त वेळ लागू नये म्हणून त्या ठिकाणी थोडासा 7.5 जो आहे तो त्या ठिकाणी घ्या आणि घेताना 2 पेन घ्या आणि ते रुळून घ्या, कारण उद्याचा दिवस आपल्या हातामध्ये आहे. कारण नवीन पेन ज्या वेळेस आपण घेतो आणि डायरेक्ट त्या OMR शीटवर लिहितो किंवा सर्कल करतो त्यावेळेस त्याला छोटासा बारीक पॉईंट असतो, तो पॉईंट त्या ठिकाणी कदाचित त्या OMR शीटला फाडू शकतो. म्हणून हे रुळलेले पेन त्या ठिकाणी आपल्या सोबत ठेवायचे आहेत. आणि नंबर 2, त्या ठिकाणी आपल्यासोबत 2 रुमाल पण ठेवा. एक कदाचित बेंच पुसायला लागेल, बेंच चांगले असतील तर चांगलेच आहे. आणि नंबर 2 ची गोष्ट म्हणजे महत्वाचा दुसरा रुमाल जो आहे तो रुमाल आपल्याला आपल्या हाताला घाम येतो पहा, आपलं लक्ष पूर्ण त्या पेनावरती असतं, पूर्ण OMR शीटवर असतं, क्वेश्चन पेपर असतो, आपली धांदल चाललेली असते, विचार मनात प्रचंड चाललेले असतात. वर्षभराचा आपण अभ्यास जो केलेला आहे तो आपल्याला त्या ठिकाणी रिमाइंड होत असतो. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्या अनेक घटना, अनेक क्रिया या ठिकाणी मनामध्ये चाललेल्या असतात. त्यामुळे आपला जो घाम आलेला आहे तो त्या ठिकाणी पटकन पुसला तर जास्त वेळ त्या ठिकाणी राहणार नाही, तो बेंचवरच ठेवायचा आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे महत्वाचं म्हणजे इंग्लिश क्वेश्चनचं. तर मॅमने तुम्हाला सांगितलेलं आहे की इंग्लिश क्वेश्चन हा नीट वाचत चला, कारण घाई जर वाचला तर तो अर्धवट समजणार आहे. खाली उत्तराला पर्यायाला त्याचं आपलं उत्तर सापडणार नाहीये, परत आपण वाचणार आहोत, परत पर्यायाकडे जाणार आहोत. असं न करता क्वेश्चनच वाचताना थोडंसं रिलॅक्स राहायचं, टेन्शन घ्यायचं नाहीये. अवघड काही त्या ठिकाणी नसणार आहे, कारण वर्षभर आपण अभ्यास केलेला आहे आणि ते टेन्शन आपण अगोदरच घेतलेलं असतं. पेपर ज्यावेळेस येतो, पेपर होऊन जातो त्यावेळेस आपण म्हणतो सोपा होता, पण त्याच्या अगोदर ते दडपण आलेलं असतं, ते दडपण घ्यायचं नाही. पेपर सोपाच येणार आहे, मी वर्षभर अभ्यास केलेला आहे, प्रामाणिक अभ्यास केलेला आहे, मला त्या ठिकाणी तो पेशंट सोपा जाणार आहे हे मनामध्ये ठेवायचं. आणि आपलं मन जसं असतं तसंच त्या ठिकाणी घडत असतं, लक्षात ठेवा. त्यामुळे या ठिकाणी इंग्लिशचं पेपर क्वेश्चन जो वाचणार आहोत आपण, ते क्वेश्चन वाचत असताना व्यवस्थित वाचत चालायचंय, समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे, पूर्ण कॉन्सन्ट्रेशन, पूर्ण फोकस आपला त्या क्वेश्चन वरती ठेवायचा आहे. आणि तो क्वेश्चन अंडरस्टँड झाला की ऑटोमॅटिकली आपल्याला ऑप्शन समजणार आहे. आणि त्याच्यानंतरचा दुसरा एक टॉपिक इंग्लिश मध्ये असतो तो म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट, त्यानंतर पॅराफ्रेज किंवा पॅसेज किंवा अजून त्या ठिकाणी एखादी पोएम, थोडीशी त्या ठिकाणी 2-3 क्वेश्चन साठी आपल्याला अंडरस्टँडिंग साठी तो क्वेश्चन दिलेला असतो. आणि मग त्यामध्ये काय करायचं, पॅसेज वाचण्याच्या अगोदर आपण ते क्वेश्चन वाचून घ्यायचे, कारण आपल्याला त्या 3 प्रश्नांचं उत्तर द्यायचं आहे. पॅसेजवर भरपूर प्रश्न तयार होऊ शकतात. पूर्ण पॅसेज समजून घेण्यापेक्षा अगोदर आपण काय करायचं, ते 3 प्रश्न, 2 प्रश्न काय असतील ते वाचायचे आणि मग रिडिंगला सुरुवात करायची. कारण मला लक्षात येणार आहे, मला या 3 प्रश्नांचीच उत्तर पाहिजे आहेत, हवे आहेत. मग त्या ठिकाणी मी तो पॅसेज समजून घेणार आहे आणि लगेच उत्तराकडे वळणार आहे. यानं काय होतं, वेळ खूप वाचतो. कधी कधी आपण पॅसेज वाचून घेतो, समजून घेतो, प्रश्न वाचतो, अरे प्रश्न हा अर्धवट त्या ठिकाणी मला कुठेतरी वरती दिसलाय, परत पॅरेग्राफ कडे जातो, परत प्रश्नाकडे येतो, याच्यामुळे थोडासा वेळ जास्त जातो. म्हणून आधी कधी क्वेश्चन वाचायचं, ज्यावेळेस आपण समरायझिंग करतो म्हणजे सारांश सांगतो त्यावेळेस त्यातले महत्वाचे मुद्देच घेत असतो आणि हेच प्रश्न खालचे जे आहेत ते महत्वाचे असतात. म्हणून त्या ठिकाणी आधी प्रश्न वाचा, त्या ठिकाणी मग पॅरेग्राफ वाचा किंवा एखादी ऍडव्हर्टाईज असेल ती वाचा आणि मग आपल्या प्रश्न आणि उत्तराकडे या. ऑटोमॅटिकली तुम्हाला तो पेपर, तो क्वेश्चन, तो आन्सर इझिली त्या ठिकाणी सुटेल आणि वेळ वाचेल. आपल्याला यामध्ये काय करायचं आहे, वेळ वाचवायचा. इंग्लिशमध्ये तुमचा जो जेवढा एक्स्ट्रा वेळ वाचेल तेवढा तुम्ही काय करू शकता, तिकडे बुद्धिमत्तेला वापरू शकता. कारण बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर फॉर्म्युल्यामध्ये बरेचसे त्या ठिकाणी जे गणित असतील, सूत्र असतील वगैरे त्याच्यामध्ये अंक टाकून त्या ठिकाणी भागाकार गुणाकार वगैरे करत बसायचं आहे, त्याच्यात वेळ जातो. तसं इंग्लिशमध्ये तुम्हाला जास्त वेळ घालण्याची गरज नाहीये, फक्त अंडरस्टँडिंग करायचं आहे आणि त्याचं सॉल्व्हिंग करायचं आहे. आणि मग आता या ठिकाणी एक मला सांगायचं आहे की आपण वर्षभर अभ्यास केलेला आहे, डिटेल अभ्यास झालेला आहे. त्याच्यानंतर अलीकडच्या याच्यामध्ये जे सेशन झालेले आहेत त्या सेशन मध्ये आपण स्किमिंग केलेलं आहे. स्किमिंग म्हणजे काय, मला जे समजलेलं नाही मी ती रिव्हिजन दिलेली आहे. मला होल सिलेबस त्या ठिकाणी अंडरस्टँड झालाय, समजलाय, जे अवघड होतं ते मी त्या ठिकाणी परत केलेलं आहे.
आणि ही अभ्यासाची पद्धत आहे, लक्षात ठेवा. थेअरी जी काही अभ्यास आहे तो डिटेल केला पाहिजे, नंतर त्या ठिकाणी त्याचं स्किमिंग केलं पाहिजे आणि लास्टला स्कॅनिंग करायचं. स्कॅनिंग म्हणजे काय, मी आता उद्या एक्झाम, रविवारी एक्झामला जाणार आहे, माझ्याकडे आजचा आणि उद्याचा दिवस राहिलेला आहे, मी वर्षभर जो अभ्यास केलेला आहे तो वर्षभर अभ्यास मी पहिला धडा खूप कधीतरी वाचलाय, 5 वेळा आधी वाचलेला आहे, आता लेटेस्ट वाचलेला आहे. कारण लेटेस्ट गोष्ट जी आपल्या लक्षात राहते, कारण आपल्या ब्रेन मध्ये बॅकला आणि फ्रंटला असे 2 भाग आहेत. म्हणजेच मेमरीमध्ये थोडंसं बॅकला गेलेलं असतं. 2-3 दिवसापूर्वी खाल्लेली भाजी आपल्याला लवकर आठवत नाही, पण सकाळी काय खाल्ले लगेच आठवतं. त्याचं कारण काय असतं, तर ती फ्रेश मध्ये आपण त्या ठिकाणी टच मध्ये असतो. म्हणून लास्टला आपले जेवढे काही फॉर्म्युले आहेत ते एकदा टच मध्ये करा, कारण जाण्याच्या अगोदर तो पॅसेज असेल, काय असेल तुमचं जे बुद्धिमत्ता असेल, गणित असेल, मराठी असेल, इंग्लिश असेल, त्या पेपरला जाण्याच्या अगोदर प्रत्येक याला फक्त टच करायचे. आता काही वाचत बसायची गरज नाहीये तुम्हाला, फक्त स्कॅनिंग असायचं. जसं झेरॉक्स मारतो आपण, ते स्कॅन करता आणि लगेच प्रिंट बाहेर निघते, त्या पद्धतीने स्कॅनिंग करायचं आहे. आणि इंग्लिशमध्ये अजून एक गोष्ट आहे बघा, 4-4 पर्याय असतात, ग्रामॅटिकल वरती असतात. मग या ग्रामॅटिकल वरती तुम्हाला काय करायचं आहे, ते 4 ऑप्शन जे आहे ते चुकीचे शोधायचे. त्यातलं चूक जो आहे तो कट करून टाकायचे. पूर्ण वाचत बसायची गरज नाही, समजून घ्यायची गरज नाही. आपल्या ट्रिक्स नुसार आपण भरपूर पाहिलेले आहेत पॉईंट, त्याच्यामध्ये भरपूर ट्रिक्स घेतलेल्या आहेत, त्या ट्रिक्स ध्यानात ठेवायच्या आहेत. आणि सोडवताना काय करायचं आहे, की मला चुकीचं जे वाटतंय ते लगेच रॉंग करून टाकायचं. फॉर एक्झाम्पल एक मी सेंटेन्स घेतो, चिन्ह व्हायचं आहे, जास्त वेळ घेत नाही. गिव्ह द वॉटर एवढंच वाक्य दिलेलं आहे आणि त्याचं तुम्हाला चिन्ह वाईज केलेलं आहे. मग माझ्या मेमरीमध्ये फिट झालेलं आहे. मला जर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स त्या ठिकाणी चिन्ह वाईज करायचं असेल तर ते कशाने सुरू झालं पाहिजे, लेटने सुरू झालेलं पाहिजे, बरोबर. मग तिथं उत्तर दिलेले आहेत, वॉटर इज गिव्हन मी बाय यू, यू शुड गिव्ह मी वॉटर, लेट द वॉटर बी गिव्हन, लेट द वॉटर बी गिव्हन. बघा असे ऑप्शन आलेले आहेत. मग पहिला ऑप्शन वॉटरने सुरू झालाय, डेफिनेटली रॉंग आहे, लगेच क्रॉस करायचं, पुढे वाचत बसायची गरज नाहीये. दुसरा ऑप्शन आलाय युने सुरू झालेला आहे, तो पण चुकीचा आहे. मग कारण माझ्या डोक्यामध्ये फिट आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं पॅसिव्हाइज करताना मला लेटने स्टार्ट करायचं आहे. थर्ड आहे लेट दिलाय, पण स्पेलिंग काय दिले बघा, LATE, लेटच उच्चार होतोय. तो होमोफोनचा भाग म्हणजे तो लेट माझा नाहीये. मग माझा लेट कोणता आहे तर LET, म्हणजे माझा राईट कोणता असणार आहे, 4 नंबर असणार आहे. ह्या ट्रिक्स म्हणजे चुकीचं ऑप्शन जे आहे ते लगेच ड्रॉप करून टाकायचे आणि राईट आन्सर कडे जायचंय. आणि अशा पद्धतीने आपल्याला राईट आन्सर शोधायचं आहे. आणि जे अवघड वाटतंय ते अवघड जे आहे ते थोडं बॅक ठेवायचंय, कारण सोपे प्रश्न जर राहिले, आपण अंदाजे जर वेळेअभावी सर्कल फिल केले तर त्याचा उपयोग होणार नाहीये. कारण घरी गेल्यावरती आपण पाहिलं, अरे हे सोपं होतं, हे सोडवलं असतं तर बरं झालं असतं. टाइम मॅनेजमेंट सगळ्यात महत्वाचं आहे आणि घाई करू नका. टाइम मॅनेजमेंट म्हणजे माझं राहील, माझं ही होईल या घाईत करूही नका. आणि पुढचा एक महत्वाचा विषय म्हणजे आपल्याला जे क्वेश्चन आहे इंग्लिशचे पण 25 आहेत, त्याचा एक ग्रुप करा. सगळे 25 क्वेश्चन पेपरवरती टिक करत चला, राईट आन्सरचे टिक करत चला आणि मग OMR सीट घ्या आणि त्याच्यावरती फिलअप करा. असं का म्हणतो आहे, तर पहिला क्वेश्चन मी वाचला, त्याचं उत्तर 3 नंबर आलं, मी लगेच ते सीट घेणार आहे, त्याच्यावर फिल करणार आहे. परत क्वेश्चन 2 पाहणार आहे, तो मला अवघड वाटतोय, मी बाजूला ठेवणार आहे, मग लगेच मी तिसरा पाहणार आहे, तिसऱ्याचं माझं तिसरं ऑप्शन आले, लगेच इकडे फिल करायला जाणार आहे. ते तिसऱ्या क्वेश्चनच्या समोर फिलअप करायचं तर मी सेकंड मध्येच करून बसतो. परत तिथं चुकतं, माझ्या लक्षात येतं इथं नव्हतं करायला पाहिजे, मग टेन्शन वाढतं, मग टेन्शन मध्ये अजून गोंधळ होत चालतो. अशा पद्धतीचा गोंधळ अजिबात करायचा नाही. ग्रुप करा, टाइमकर सरांनी सांगितलंय, मॅमनी सांगितलंय की काय करा, थोडेसे ग्रुप करा, 20चे करा, 25चे करा. तुम्ही ज्या पद्धतीने सोडवताय ती पद्धत राईट आहे, पण अशा पद्धतीचा गोंधळ होणार नाही हे तुम्ही पाहायचं आहे. ओके, अशा पद्धतीने तुम्ही टाइम सेव्हिंग जे आहे ते करू शकता आणि अवघड प्रश्न थोडेसे पाठीमागे घेऊ शकता. इंग्लिश मधल्या सूचना फक्त महत्वाच्या आहेत, त्या सूचना व्यवस्थित फॉलो करा. इनकरेक्ट आहे, करेक्ट आहे, फॉल्स आहे, रॉंग आहे, असे वर्ड्स त्या ठिकाणी आलेले असतात. ती रिव्हिजन भरपूर झालेली आहे, त्यामध्ये आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, त्या टाळू शकतो आणि आपण मेरिट लिस्ट मध्ये येण्याचे नक्कीच त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. आणि तुम्ही येणार आहात, खरंच स्कॉलर आहात, तुम्हाला तो त्यासाठी मी शुभेच्छा देतो. आणि इन फ्युचर भविष्यामध्येही तुम्ही डॉक्टर, इंजिनियर असे होणार आहात, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा असणार आहेत. मॅम, धन्यवाद आदरणीय प्रकाश मावतकर सर. सरांनी आपल्याला अतिशय बहुमोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. तर आदरणीय सरांचे जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते. यानंतर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि आपले मावतकर सर माईक म्यूट करा.
यानंतर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेले आहेत आदरणीय शिक्षणाधिकारी माध्यमिक आदरणीय श्री अशोक कडू सर. सरांना मी विनंती करेल की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. सर प्लीज. नमस्कार सर्वांना. सर्व मार्गदर्शक शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आपली परीक्षा शिष्यवृत्ती 18 तारखेला आलेली आहे. आता फक्त मध्ये 1 दिवस बाकी आहे. मध्ये सर्व तुमचं मी सर्व ऐकत होतो. फारसं गडबडून जायचं काही कारण नाही किंवा शिष्यवृत्ती परीक्षा एक सर्व आता इथं स्कॉलर मुलंच आहेत. त्यामुळे मला वाटतं त्या सर्व क्षमता त्यांनी प्राप्त केलेल्या आहेत. आणि फक्त शिष्यवृत्तीच्या बाबतीतच मला थोडंसं सांगायचं होतं, की आता या ठिकाणी जेव्हा सरांनी पण सांगितलं, आता आपण जेव्हा क्वेश्चन पेपर सोडवायला घेतो आणि तुम्ही जेव्हा त्याचे पर्याय वाचाल, तेव्हा तुम्हाला असं वाटणार आहे, की प्रत्येक पर्याय आपल्याला बरोबर वाटतो. कधी-कधी 2 पर्याय बरोबर वाटतात, कधी 3 पर्याय बरोबर वाटतात, कधी-कधी असं 4ही पर्यायामध्ये प्रत्येक पर्याय बरोबर योग्यच आहे असं आपल्याला वाटतं. आणि मग आपण थोडंसं गोंधळतो आणि नंतरच्या त्या प्रश्नाच्या क्रमांकानंतरचा जो प्रश्न असतो, त्याच्यावर त्याचा परिणाम होत असतो. आणि म्हणून असा एखादा प्रश्न आला, तर त्या ठिकाणी गडबडून न जाता पुढच्या प्रश्नाकडं जास्त लक्ष देणं आणि असे प्रश्नाकडं नंतर पाहणं हे योग्य ठरतं. आणि मला वाटतं या बाबतीत आता सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तुमचाही जास्त मी वेळ घेत नाही, कारण याच्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा ही गुणवत्तेची शिष्यवृत्ती परीक्षा आहे. म्हणजे स्कॉलर विद्यार्थी या ठिकाणी शोधले जातात. सर्वात महत्वाचं याच्यात म्हणजे आपल्या क्षमता ज्या तपासल्या जातात, आपली निर्णय क्षमता ही तपासली जाते. म्हणजे अचूक आणि वेळेत आपण जो सोडवतो त्याची निर्णय क्षमता चांगली आहे, असा त्याच्यातून एक अर्थबोध होतो किंवा त्याच्यातून असं आउटपुट आपल्याला मिळतं. आणि म्हणून ही एक तुमची सगळेच क्षमता तपासण्याची एक कसोटी आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही सर्वजण यशस्वी व्हाल. तुम्ही आता भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि त्यामुळं कुठेही आपण थोडंसं गडबडून जाणं किंवा मन आपलं चंचल मन असतं आणि मग त्यामुळं आपण थोडं व्हायबल होतो. असं असं न होता आपण अगदी खंबीरपणानं परीक्षेला सामोरे जायचं. वेळेत परीक्षेला पोहोचणं पहिल्यांदा म्हणजे त्या परीक्षा आता काही मुलांची परीक्षा केंद्र तेच असेल, कदाचित काहींचं वेगळं असेल. मग परीक्षा केंद्र आपल्याला नवीन असतं. पहिल्यांदाच आपण अशा परीक्षा केंद्रावर परीक्षा देत असतो. म्हणून आपण त्या वातावरणाशी समरस होण्याकरिता थोडं अर्धा तास तरी दिलेल्या वेळेच्या अर्धा तास तरी अगोदर त्या ठिकाणी जाणं आणि त्या ठिकाणी त्या वातावरणाशी समरस होणं हे फार महत्वाचं असतं. आणि म्हणून ते सुद्धा तुम्ही पथ्य सर्वजण पाळा आणि तुम्ही सर्व चांगले अगदी बुद्धिमान विद्यार्थी आहात. तुम्हाला ही संधी मिळाली. जिल्हा परिषदेने सुद्धा पहिल्यांदा हा प्रयोग आता वेगळ्या पद्धतीने थोडा केलेला आहे. सर्व मार्गदर्शक शिक्षक सुद्धा त्या ठिकाणी सक्रिय राहिले आणि त्यांनी सुद्धा वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. तुमचं सर्वांचंच मी अभिनंदन करतो. सर्व मार्गदर्शक शिक्षकांना धन्यवाद देतो. त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. नक्कीच या आत्ताच्या स्कॉलरशिप परीक्षेचा जेव्हा निकाल लागेल त्याच्यामध्ये आपल्याला निश्चितपणानं चांगले आउटपुट्स मिळणार आहेत आणि ही परंपरा आपल्याला प्रत्येक वर्षी आपल्याला आपण त्याच्यामध्ये भर घालण्याचा प्रयत्न करणार आहोतच. परंतु आत्ताचे जे विद्यार्थी आता रविवारी स्कॉलरशिप परीक्षा देत आहेत त्यांनाही माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी कुठेही कमी न पडता अगदी खंबीर मनानं अजिबात व्हायबल न होता निश्चितपणानं तुम्ही प्रयत्न करा. मार्क एखादा कमी पडतो, जादा होतो, एखादा प्रश्न आपल्याला सुटतो, नाही सुटत. आणि बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की बाहेर आल्यानंतर सुद्धा माझे सर्वच प्रश्न बरोबर आलेत, परंतु तसं प्रत्यक्षात झालेलं नसतं कदाचित. जेव्हा आपण उत्तर सूची तपासतो तेव्हा कदाचित आपल्याला मग समजतं की हे उत्तर नाही, हे उत्तर पाहिजे होतं. आणि याच्यातून अनुभव हा महत्वाचा आहे. याच्यातूनच आपण शिकत असतो आणि भविष्यात तुम्हाला अशा स्पर्धा परीक्षा देण्याची एक चांगला सराव होणार आहे. आणि त्याच्यातूनच तुम्ही भावी ज्या स्पर्धा परीक्षा तुम्ही द्याल किंवा तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाल. सर्वांना माहिती आहे पुढची क्षेत्र 10वी नंतर 12वी नंतर जे वेगवेगळे कोर्सेस आहेत, खूप काही कोर्सेस आहेत. त्या ठिकाणी सुद्धा आता स्पर्धात्मक परीक्षा असते आणि त्या स्पर्धात्मक परीक्षेला प्रथम क्रमांक येणं, दुसरा क्रमांक येणं, शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये येणं हा भाग वेगळा. पण स्पर्धात्मक परीक्षेची तुमची एवढी या निमित्तानं तयारी झालेली आहे की तुम्ही पुढच्या
सर्व एंट्रन्स एक्झामसाठी या ठिकाणी सक्षम झालेला आहात याची मला खात्री आहे आणि हेच तुमच्या जीवनाला आकार देण्याचं प्रमुख हे वर्ष निश्चितपणे ठरणार आहे याची मला निश्चित खात्री आहे. तुम्ही म्हणजे एवढीच अपेक्षा करू नका की मला राज्यामध्ये आलो मी नंतर जिल्ह्यामध्ये आलो एवढ्या दृष्टीनेच याच्याकडे पाहू नका. तर तुमच्या पुढच्या करिअरच्या दृष्टीने ह्या परीक्षेकडे पहा. म्हणून कधी 2 मार्क कमी पडले, 4 मार्क पडले, कमी पडले म्हणून नाराज न होता म्हणजे अजून तर तुमची परीक्षा व्हायची आहे त्यामुळे ते बोलणं उचित होत नाही, पण तरी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी निश्चितपणाने यशस्वी व्हाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. तुमच्यातून भावी अनेक डॉक्टर, इंजिनियरच नव्हे तर स्पर्धात्मक परीक्षेतून अनेक IAS, IPS वेगवेगळे अधिकारी भेटणार आहेत आणि तुम्हाला तुम्ही याच्यामध्ये निश्चितपणानं तुम्हाला सर्व मार्गदर्शक शिक्षकांनी चांगल्यापैकी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचे अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी या सर्व संयोजकांचे आभार मानतो. माझे 2 शब्द थांबवतो. पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय कडू साहेब. आज आदरणीय कडू साहेबांनी आपल्याला बहुमोलाचं थोडक्यात पण बहुमोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. सर आपले आशीर्वाद आणि शुभेच्छा नक्कीच आपल्या विद्यार्थ्यांना फलदायी ठरतील. जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीने मी आदरणीय साहेबांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते. यानंतर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत आदरणीय डॉक्टर श्री पवार बाबासाहेब सर. सरांची शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिरजगाव मुली तालुका कर्जत. सरांबद्दल सांगायचं झालं तर आपल्या टेक्निकल सपोर्ट जो डोलारा उभा आहे तो आपले भापकर सर, पवार सर, सुरडे सर याच्यावरच उभा आहे पहा. तर असे आपले टेक्निकल सपोर्ट असलेले त्याचप्रमाणे अकॅडमिकली स्ट्रॉंग असलेले आदरणीय डॉक्टर पवार बाबासाहेब सर आपल्याला बुद्धिमत्ता या विषयाबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तर मी सरांना विनंती करेल की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. सर प्लीज. नमस्कार मित्रांनो. खर तर आज 76 दिवसापासून आपण सगळेजण बरोबर आहोत, पण आज पहिल्यांदा तुमच्याशी थेट बोलण्याचा योग आलाय. रोज थोड्या प्रमाणात बोलणं होत होतं, परंतु शांत बसा रे, हँडरेज करू नका एवढं सांगण्यात पलीकडं आपलं संभाषण झालं नाही. आणि आज शेवटच्या दिवशी सुदैवानं संभाषणाचा योग आलेला आहे आणि मध्येच प्रवास चालू असताना मध्येच एका शाळेमध्ये थांबलेलो आहोत आणि इथून आपल्याशी बोलण्याचा योग आलेला आहे. मी सर्व मार्गदर्शकांनी सांगितलेली विचार ऐकलेत. मी रिपिटेशन करणार नाही, परंतु आणि वेळेचं महत्व पण लक्षात घेतोय. जास्त वेळ बोलणार नाही, परंतु जे मिस झालेलं आहे असं वाटतंय की आपल्याला याच्यावरती चर्चा होणं अपेक्षित होती, अशा काही 2-3 मुद्द्यांवरती चर्चा करूया आणि त्याच्यानंतर मी थांबणार आहे. खरं तर सगळ्यांनी टाइम मॅनेजमेंटला फार महत्व दिलं. टाइम मॅनेजमेंट मस्ट आहेच आहे, परंतु टाइम मॅनेजमेंट दिवसभराचा जसा गरजेचा आहे तसं वर्गात गेल्यानंतरचा 90 मिनिटाचा जो टाइम मॅनेजमेंट आहे ते परफेक्टली आपल्या डोक्यामध्ये पाहिजे. त्या 90 मिनिटामध्ये 5 मिनिट तुम्ही कोणत्याही उत्तराशिवाय आपले जाणार आहेत हे गृहीत धरून चालायचं. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस पर्यवेक्षक तुम्हाला उत्तरपत्रिका देतात, प्रश्नपत्रिका देतात आणि त्यांना सही करायची असते आणि तुमच्या उत्तरपत्रिकेवरती पर्यवेक्षकांना काही काम करायचं असतं, काही गोल रंगवायचे असतात, तर ते गोल रंगवण्यासाठी त्यांची सही करण्यासाठी कदाचित तुमच्या उत्तर लिहिण्याचा काही काळ जाण्याची शक्यता असते. त्यावेळेस पर्यवेक्षकांना विरोधही करता येत नाही आणि मग आपली चिडचिड होण्याची शक्यता असते. तर अशा वेळेस 5 मिनिट आपले या 90 मिनिटातले राखीव ठेवायचे की जे आपल्याला असं गृहीत धरायचं. जर ते नाही गेले तर वेल अँड गुड, पण जर जाणार असतील तर ती शक्यता मनामध्ये धरायचीच आहे. त्याच्यानंतर पहिला पेपर पहिला भाग जो असतो 25 मार्काचा भाषेचा, तर तो शक्यतो 25 ते 30 मिनिटांमध्ये आपला संपतो. 25 ते 30 मिनिटांमध्ये संपावा ही अपेक्षा आहे. 25 प्रश्न संपले की एक पहिल्यांदा घड्याळाकडे नजर टाकायची. जर तुम्ही 25-30 मिनिटापर्यंत असाल तर तुम्ही खूप छान प्रगती करत आहात, चांगले चाललेला आहात, म्हणजे तुमचं टाइम मॅनेजमेंट चांगलं आहे हे गृहीत धरायचं. आणि पुढच्या राहिलेल्या 60 मिनिटांचा
म्हणजे 50 प्रश्नांसाठी तुम्हाला 55 ते 60 मिनिटं तुमच्या हातात असणार आहेत. तर त्या 55 ते 60 मिनिटांमध्ये तुम्हाला उरलेले प्रश्न सोडवायचे. आता हे करत असताना डाळिंबकर सरांनी जसं सांगितलं की तुमची स्वतःची पद्धत फॉलो करा. म्हणजे प्रश्न वाचून झाला की बरेच जणांना प्रश्नपत्रिकेवरती उत्तराने टिक मार्क करण्याची सवय असते आणि ते सगळे टिक मार्क करायचे आणि शेवटी उत्तरपत्रिका घ्यायची आणि ते टिक मार्क करत बसायचे. पण माझ्या मते जर तुम्ही तसंच करत असाल तर जरूर तसं करा, परंतु जर तुमची स्ट्रॅटेजी फिक्स नसेल तर मात्र तुम्ही प्रश्न सोडवल्याबरोबर त्या उत्तराचं मार्किंग करा, जेणेकरून तुमची नजर कंटिन्यू त्या गोल करण्यामध्ये गुंतणार नाही, खालीवर होणार नाही. प्रश्न ज्या क्रमांकाचा आपण सोडवत आहोत, वाचत आहोत, त्याच क्रमांकाच्या उत्तराला तुम्हाला मार्क करायचंय, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे प्रत्येक गोल काळा करताना तुम्हाला कंपल्सरी त्याचा क्रमांक बघायचा आहे. प्रश्नाचा क्रमांक आणि त्या उत्तरपत्रिकेतील ते काळं करायचंय त्याचा क्रमांक. हे खूप मस्ट आहे. ह्या 90 मिनिटाचं नियोजन तुमच्या हातात असलं, वेळेचं नियोजन तुमच्या हातात असलं की तुम्ही जिंकला, मग तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायचं गरज नाही. आणि दुसरा फोकस करायचा मुद्दा म्हणजे पर्याय, प्रत्येक पर्याय वाचून तो पर्याय का नाही हे निश्चित झाल्यानंतरच उत्तर फायनल करायचं. उत्तर फायनल करताना घाई करायची नाही. पहिला पर्याय वाचला म्हणून मी त्याच्यावरती समाधान मानायचं नाही, तर प्रत्येक पर्याय मला चेक करायचा आहे, तरच म्हणजे त्या पर्यायावरूनच त्या प्रश्नाची काठीण्य पातळी निश्चित होत असते. जरी सोपा एकच पर्याय सोपा दिसत असला तरी सुद्धा तो कदाचित फसवा असू शकतो. 70% सोप्या प्रश्नापैकी जर 70% सगळे मार्क पडणार असतील तर ते खूप चांगली गोष्ट आहे. परंतु मुलं माग कुठे येतात तर ह्याच 70 प्रश्नामध्ये मुलं मागे येतात, कारण अवघड प्रश्न सगळ्याच मुलांना अवघड जात असतात. सोप्या प्रश्नात जो सिली मिस्टेक करणार नाही तो बाजी मारून जातो. म्हणून सिली मिस्टेक होऊ द्यायची नाही. प्रश्न सोपा असतो परंतु आपल्याकडनं अनवधानाने चूक होत असते, ती अनवधानानं चूक होऊ द्यायची नाही. म्हणजे ज्याला सिली मिस्टेक म्हणतो आपण, ती करायची नाही. म्हणजे त्या ज्याच्या सगळ्यात कमी सिली मिस्टेक होतील तो बाजी मारणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न वाचताना पूर्ण प्रश्न वाचायचा, शेवटच्या शब्दापर्यंत, क्वेश्चन मार्क किंवा फुल स्टॉप पर्यंत. तर हे खूप गरजेचं आहे. जोपर्यंत पूर्ण प्रश्न वाचत नाही तोपर्यंत आपल्याला आयडिया क्लिअर येत नाही. आता आपण घटकानुसार तर आता नक्कीच चर्चा करणार नाही आहोत, कारण घटकावरती चर्चा करणं अपेक्षित पण नाही आता शेवटच्या घडीला, कारण आता काही तासानंतर तुम्ही परीक्षेला सामोरं जाणार आहात. त्याच्यामुळं कोणत्या घटकाच्या भारांशानुसार तुम्हाला कुठल्याला महत्व द्यायचंय वगैरे हे न बघता उद्या संपूर्ण दिवसभरात फक्त एकदा तुमची नजर प्रत्येक घटकावर फिरवा. त्या प्रत्येक घटकातील सूत्र असतील, क्लुप्त्या असतील, त्याच्यावरती फिरवा आणि बस. त्याच्यानंतर प्रॅक्टिस वगैरे जास्त करत बसूच नका. फक्त प्रत्येक घटकावरती एक धावती नजर फिरवा. सगळे घटक सगळ्या विषयांचे एकदा पाहून झाले की ते ठेवून द्या आणि रिलॅक्स राहा. बाकी सूचना बाकीच्या मान्यवरांनी जशा दिल्या आहेत त्या ऍज इट इज फॉलो करा. खूप सुंदर सुंदर सूचना आज तुमच्यापर्यंत आलेल्या आहेत. हा, आणि अजून अगोदरच्या अपयशाचा किंवा अगोदरच्या यशाचा परिणाम पुढच्या आपल्या कर्तबगारीवर होता कामा नये. उदाहरणार्थ, तुमचा पहिला प्रश्न तुम्हाला खूप अवघड गेलाय म्हणून तुम्ही पुढच्या प्रश्नाला आता मला तो प्रश्न सुटला नाही ना, आता काय करू, असं अजिबात वाटून घ्यायची गरज नाही. म्हणजे पहिलं कर्तृत्व, मग ते भलं खूप सोपा गेलेला असेल किंवा अवघड गेलाय, मला लगेच उत्तर नाही आलेलं, तरी त्या पहिल्या कर्तृत्वाचा, त्या निकालाचा परिणाम आपल्या पुढच्या कर्तृत्वावर होणार नाही याची काळजी घ्यायची. जसं पहिला प्रश्न नाही सुटला तर त्याला स्किप करा, सोडून द्या थोड्या वेळ, आणि संपूर्ण बाकीचे प्रश्न सोडून झाल्यानंतर पुन्हा उरलेल्या वेळेमध्ये त्याला जास्त जोर द्या. पण एकही उत्तर तुमचं कोरं राहील असं करू नका. अगदी शेवटच्या घडीला असं झालंय की 74 प्रश्न सोडून झाले तरी एक काही सुचतच नाहीये आणि
त्याला उत्तर द्यायचंय, उत्तर फॉलो करायचंय आपल्याला. त्यामुळं उत्तर शक्यतो टाळू नका, कोरं ठेवू नका उत्तराचा, कारण निगेटिव्ह नाही. जर चुकलं तर चुकू द्या, पण निगेटिव्ह मार्किंग नाहीये. त्याच्यामुळं तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायचं, एवढं लक्षात ठेवा. एका प्रश्नाचा जसा दुसऱ्या प्रश्नावर परिणाम होणार नाही, तसा पहिल्या पेपरचा दुसऱ्या पेपरवरती, म्हणजे प्रश्न सोडून झाला की पुन्हा त्याचा विचार करायचा नाही. किती बरोबर आले, किती चुकले, याचा बिलकुल विचार न करता तुम्हाला संपूर्ण प्रश्नपत्रिका म्हणजे दोन्ही पेपर सोडवायचे आहेत. आणि हे दोन्ही पेपर सोडून तुम्ही 100% यशस्वी होणार आहात. त्याचं कारण तुम्ही ज्या प्रकारचा रिस्पॉन्स सर्व शिक्षकांना या 76 दिवसात दिलाय ते आम्ही बघत होतो. बरीच मुलं हरवणारी आहेत, त्यांच्याकडे क्षमता प्रचंड आहे, अगदी क्विकली उत्तर देण्याची क्षमता आहे. त्याच्यामुळे आम्हाला खात्री आहे की तुम्ही निश्चित यशस्वी होणार आहात. आपल्या जिल्ह्याचं नाव राज्य गुणवत्ता यादीमध्ये येऊन रोशन करणार आहात. आणि हे करण्यासाठी तुम्हाला माझ्याकडून, आमच्या सर्व टीम कडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय डॉक्टर पवार बाबासाहेब सर. सरांनी थोडक्यात आणि अतिशय बहुमोल असं सुंदर असं मार्गदर्शन आपल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींसाठी केलेलं आहे. सरांचे मी जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते. यानंतर आपल्या उपशिक्षणाधिकारी राजश्री घोडके मॅडम आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मॅडम 1-2 मिनिटात येत आहेत. आदरणीय मॅडम जॉईन होतात 1-2 मिनिटांमध्ये. तोपर्यंत आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी आहे पहा. मगाशी आदरणीय श्री प्रकाश माळवतकर सरांनी आपल्याला पेन बाबत सांगितलं, तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना असेल की आपण बॉल पेनच वापरायचा आहे. जेलचा किंवा शाईचा पेन वापरू नका आणि शिस पेन्सिल तर बिलकुलच नाही. मॅडम जॉईन झाले आल्या मॅडम? हो झाले. हा, तर आता आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला येत आहेत आदरणीय राजश्री घोडके मॅडम, उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक. आदरणीय मॅडम यांना विनंती करेल की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. मॅडम प्लीज. सर्वांना नमस्कार. आज आपण शिष्यवृत्तीचं तुमचं सेशन चांगलं पार पडलं असेलच, बट मला आपल्याला 8वीचे विद्यार्थी आहेत ना मॅडम सर्व जॉईन? हो सर, हो मॅडम, हो. हां, तर मला थोडंसं विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडेल की आता शिष्यवृत्तीमध्ये तुम्ही म्हणजे काहीतरी भविष्याची स्वप्न ठेवून इथे शिष्यवृत्तीच्या मार्गावर आला आहात की काहीतरी आपल्याला करायचंय अकॅडमिकली, म्हणजे तुम्हाला आहे काहीतरी इच्छा आहे तुम्हाला. तर कोणीतरी एक प्रतिनिधित्व म्हणून सांगाल तुम्हाला भविष्यात काय बनायचंय, काय तुमचं ध्येय आहे, कोणी सांगू शकेल का? मॅडम विद्यार्थ्यांना म्यूट केलेलं आहे आपण. हो का? मग त्यांना अनम्यूट नाही करता येणार का? हो केलं. केलं. कोणी बोलेल का? त्यांना माईक कसा ऑन करायचं माहिती आहे मुलांना? हो मॅडम. माहिती आहे. हा, कोणा विद्यार्थ्यांना प्रतिक्रिया द्यायची असेल तर प्रतिक्रिया द्या. तुम्हाला काय बनायचंय भविष्यामध्ये? आता स्कॉलरशिप देताय, पुढे MPSC द्याल, UPSC द्याल, काय बनायचं आहे? बँकिंग मध्ये जायचंय, इंजिनियर व्हायचंय, स्पेस मध्ये काही करिअर करायचंय, काहीतरी तुमची असतील ना भविष्यात?
कोणीतरी अनम्यूट होऊन बोला, मॅडम विचारताय. डॉक्टर हॅलो, हा कोण बोलतंय? नाव सांग ना बेटा. भाग्यश्री बागसे. हो बोल ना. काय म्हणते, काय बनायचंय तुला? डॉक्टर. डॉक्टर बनायचंय. आणि हो. डॉक्टरसाठी तुला काय करावं लागेल म्हणजे 10वी-12वी नंतर? तुला माहिती आहे का? 12वी नंतर सायन्स घ्यावं अच्छा, बर. ठीक आहे. कशाचं डॉक्टर व्हायचंय काय? एनी स्पेसिफिक? नो आयडिया. कशाचं म्हटली? आवाज येतोय का भाग्यश्री? ओके ओके, व्हेरी गुड. आणखीन कुणी आहेत आपले मित्र? कोणाला काय बनायचं आहे? बरं, ठीक आहे, हॅलो. असो. हा बोल ना ग. हॅलो मॅम. हो बोल ना. माय नेम इज कार्तिकेयना सोनवणे फ्रॉम सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय राहुरी. ओके. आय वॉन्ट टू बिकम IIT इंजिनियर. Okay, very good. And what do you have to pursue for IIT engineering? After 10th, I will give GE exam and Okay. then GE advance, and I want to join the IIT Bombay College. Okay, great. Thank you. मग मला Thank you. हेच आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना हेच सांगायचं आहे की तुमची ध्येय मोठी असू द्यात. म्हणजे माहित नाही, जेव्हा आपण IASचं ध्येय ठेवतो तेव्हा तुम्ही ऍटलिस्ट मुख्य कार्यकारी अधिकारी होऊ शकता. म्हणजे सुपर क्लास 1चं जेव्हा ध्येय ठेवता तेव्हा तुम्ही क्लास 1 होता. तुम्ही ध्येय ठेवतानाच क्लास 2, क्लास 3चं ठेवलं तर तुम्ही त्याच्या खाली काहीतरी अचीव्ह करू शकाल. म्हणजे ध्येय मोठी ठेवायला काहीच हरकत नाही ना. आपल्याला पैसे नाही लागत त्याला, हो की नाही? जसं तुम्ही आता ध्येय काय होतं तुमचं? फक्त हा ठीक आहे, 8वी, 10वी, 12वी हे फक्त तुमचे जे टप्पे आहेत शैक्षणिक जीवनातले ते पास करायचे आहेत. पण तुम्ही ध्येय मोठं काय ठेवलं की हे पास तर व्हायचंच आहे आपल्याला ही इयत्ता, पण त्याच्याही पलीकडे काहीतरी आपल्याला शैक्षणिक जास्त काही अचीव्ह करता येईल याच्यासाठी तुमचं ध्येय होतं. तर त्या दृष्टीने तुमची वाटचाल पण सुरू आहे शिष्यवृत्तीच्या माध्यमातून. असे जर ध्येय आपल्याला जे काही अचीव्ह करायचंय, आता IITचं ध्येय तिने ठेवलंय आपल्या एका मैत्रिणीने. IIT नाही तर कमीत कमी IIT तर तिला मिळालं तर आपला शुभेच्छा आहेतच तिला भविष्यासाठी. पण नाही मिळालं तर कमीत कमी तिचं भविष्य तिला माहिती आहे की मला इकडे काहीतरी वाटचाल करायची. मला नगरवरून पुण्यालाच जायचं आहे, तर मला पुण्याचीच बस पकडायची आहे हे तिला माहिती आहे. म्हणजे ती बस स्टेशनला गेल्यानंतर 12वी नंतर सगळीकडे नाही पाहत बसणार की मला कुठे जायचं आहे, हो की नाही? त्याच्यासाठी ध्येय महत्वाचं आहे. त्याच्यासाठी माझा हा प्रश्न होता तुम्हाला. हरकत नाही ज्यांनी कोणी अद्यापपर्यंत ध्येय ठरवली नाही तर असं काही त्याच्यामध्ये वावगं नाहीये. म्हणजे 10वी-12वी पर्यंत मुलांना माहित नाही राहत. आमच्या वेळी जेव्हा होतं तेव्हा 12वी पर्यंत माहित नसायचं की त्यानंतर सायन्स घेतल्यानंतर काय होऊ शकतं, आर्ट्स घेतल्यानंतर काय होऊ शकतं. ऑप्शन्स काय होते तर मेडिकल आणि इंजिनिअरिंग हे 2च ऑप्शन होते आम्हाला. तर आता तुम्हाला एरोनॉटिक्स पासून ते म्हणजे खूप सारे ऑप्शन्स आहेत. तुम्ही सायंटिस्ट म्हटलं तर सायंटिस्ट व्हा, तुम्ही पोएट व्हा. फक्त सांगण्याचा उद्देश हाच आहे की ध्येय एक समोर आपले असलं पाहिजे. दुसरं असं की ते ध्येय खूप मोठं असलं पाहिजे असं काही नाहीये. म्हणजे तुम्ही फक्त क्लास 1 झाले, IAS, IPS झाले किंवा तुम्ही फक्त हे सोसायटीमध्ये आपल्याला समाजामध्ये जे काही ठरलेलं आहे, तुम्ही डॉक्टर, इंजिनियर झाला म्हणजेच तुम्ही आयुष्य खूप चांगलं जगलात असं नाहीये. तुम्ही एखादा समाजसुधारक होऊ शकतोय, त्याला त्याच्यामध्ये आवड असू शकते. एखाद्या आपल्या मैत्रिणीला NGO मधून काहीतरी स्वयंसेवी संस्था उभारून तिला काहीतरी त्याच्यामध्ये योगदान द्यायचं असेल समाजाला. एखादी खूप छान कविता करत असेल ती कवयित्री होऊ शकते. एखादा खूप छान चित्र काढतोय तो चित्रकारही होऊ शकतोय. म्हणजे तुम्ही फक्त ज्या गोष्टींमधून तुम्हाला
वाटणार आहे की हो आपण हे शिक्षण घेतलं आहे आणि त्याचा काहीतरी उपयोग होतो आहे. अशा गोष्टी करा, असे ध्येय ठेवा. त्यासोबत तुमची आवड पण जपा. कसं होतं तुम्ही स्पर्धा परीक्षांमध्ये जेव्हा उतरता 12वी नंतर, तेव्हा बाहेरच्या जगामध्ये इतकी स्पर्धा राहते, की तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन्स येतात. मग आपल्या पुढे कुणीतरी जातं म्हणजे शर्यतच असते एक प्रकारे. आपल्या पुढे कुणीतरी जातं एखाद्या मार्कने, आपल्या मागे कुणीतरी राहतं. मग तीच रस्सीखेच सुरू राहते आपली, की आपल्या पुढे जो आहे त्याच्याबद्दल आपल्याला हेवा वाटतो, की आपण का नाही करू शकलो? बट आपला छंद पण साइड बाय साइड जर जोपासला आपण, की अभ्यास करत आहात, एखाद्याला खेळाची आवड आहे, चित्रकलेची आवड आहे, गायनाची आवड आहे, तोही जोपासला, तर आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही एक 20-25 वर्षाच्या उंबरठ्यावर याल, तर त्यावेळी आपल्या हातात डिग्री असेल, त्यावेळेस आपल्या हातात आपल्या ध्येयाच्या जवळपास आपण कुठेतरी गेलेलो असू आणि यदाकदाचित जर गेलो शक्यच झालं नाही त्या ध्येयापर्यंत जाणं, तर आपलं जीवन असफल झालं का? तर नाही. आपला छंद आहे आपल्याला म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये प्लॅन बी असला पाहिजे. तुमचा प्लॅन ए आहे की तुम्हाला आय-ए-एस व्हायचं, आय-पी-एस व्हायचं, आय-आय-टी इंजिनियर व्हायचं. पण तुमचा प्लॅन बी पण पाहिजे. म्हणजे हे मी तुम्हाला का प्रकर्षाने सांगतेय, कारण आजकाल ना खूप लहान वयापासून मुलांना डिप्रेशन, अँक्झायटी आणि 15-20 वर्षाच्या मुलांना हार्ट इश्यूज हे होतात. हे का होतात? कारण तुम्ही एका शर्यतीमध्ये आहात हेच तुम्हाला सगळे सांगतात आणि ती शर्यत तुम्हाला जिंकायचीच आहे एनी हाऊ. बट माझं सांगणं थोडंसं वैयक्तिक पातळीवर असं राहील. मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते, की मी शाळेमध्ये टॉप स्टुडंट कधीही नव्हते. 12वी मध्ये डिग्रीपर्यंत सुद्धा. माझ्या 18 वर्षाच्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये मी कधीच टॉप स्टुडंट राहिलेली नाहीये. बट हां, माझा मेजर विषय आणि आवडीचा विषय माझा इंग्रजी होता, ज्याच्यामध्ये मी तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये प्रथम आले होते बोर्डामध्ये. मग असं काही नाही राहते. आपला छंद आपण जोपासायचा. बरं आपण फक्त फर्स्ट आलो म्हणूनच आपण काहीतरी अचीव्ह केलं असं होतं का? तर तसंही नाही. त्याच्यानंतर मी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम दिली. त्याच्यानंतर मला म्हणजे त्याच्यामध्ये स्ट्रगल करावं लागलं, फेल्युअर्स येत गेले. पण आपण ठरवलेलं असतं, आपल्याला हे करायचंच आहे आणि हे जर झालं नाही, तर मला आयुष्यामध्ये मॅडम आपला आवाज नाही येते. भापकर सर मॅडमचा आवाज येतोय तुम्हाला? नाही येत, नाही येत. काय करू, फोन करू का त्यांना? हो का? मॅडमला काहीतरी नेटचा इश्यू दिसतोय. तर आदरणीय राजश्री घोडके मॅडम यांचे मी जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीने बहुमोल आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त करते. तर 1 डिसेंबरला आपण सर्व माध्यम सर्व व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन 3 डिसेंबर 2023 पासून राबवलेला हा 76 तासिकांचा उपक्रम जो संपन्न होत आहे, तर यात प्रथमतः आम्ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे मार्फत रविवार दिनांक 18/2/2024 रोजी होणाऱ्या पूर्व माध्यमिक इयत्ता 8वी व पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना शुभेच्छा देते.
ऑनलाईन मार्गदर्शन तासिका हा उपक्रम ज्यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाने साकार झाला असे आपले आदरणीय माननीय श्री आशिष एरेकर साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अहमदनगर, माननीय श्री दिनकर टेमकर साहेब, सेवानिवृत्त शिक्षण संचालक, माननीय श्री भास्कर पाटील साहेब, शिक्षणाधिकारी प्राथमिक, माननीय श्री अशोक कडू साहेब, शिक्षणाधिकारी माध्यमिक, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी माननीय श्री अशोक अरुण धामणे साहेब, या सर्वांच्या संकल्पनेतून हा साकार झालेला उपक्रम आहे. त्यानंतर आपली जी टेक्निकल सपोर्टची टीम आहे त्यामध्ये आहेत माननीय श्री रवी भापकर साहेब, ICT पुरस्कार प्राप्त विजेते, अशी सर्व महाराष्ट्राला ज्यांची ओळख आहे असे भापकर सर, माननीय श्री डॉक्टर पवार बाबासाहेब सर, माननीय श्री महेश सुर्डे सर, त्याचप्रमाणे कोल्हापूर, नाशिक, ठाणे व अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तज्ज्ञ मार्गदर्शक की ज्यांनी प्रत्येक वेळेला आपल्या शेड्यूलमध्ये बदल करून आपल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना मार्गदर्शन करण्यासाठी ते नेहमीच सक्रिय राहिलेले आहेत. तर असे सर्व तज्ज्ञ मार्गदर्शक, सर्व पालक बंधू भगिनी, सर्व उपशिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी, विस्तार अधिकारी शिक्षण, केंद्र प्रमुख, शिष्यवृत्ती परीक्षेचे काम पाहणारे आपले अधिकारी कर्मचारी, त्याचप्रमाणे इयत्ता 8वीचे सर्व शिक्षक बंधू भगिनी, ज्ञात अज्ञात सर्व यांचे मी जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते आणि सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देऊन थांबवत आपण येथे. धन्यवाद सर्वांना. थँक्यू.